ओके. आय थिंक स्क्रीन तुम्हाला सध्या व्हिजिबल असणार आहे. आजच्या या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण मॉड्यूल नंबर 2 चा पार्ट स्टार्ट करत आहोत. मॉड्यूल नंबर 2 च्या पार्टमध्ये आपण बघायचा प्रयत्न करणार आहोत. जनरली आपल्या समोर जे काही सिलेबस आहे, त्या पर्टिक्युलर सिलेबसच्या बेसवर आपला हा मॉड्यूल नंबर 2 च्या पार्टमध्ये आपल्याला बघायचा असणार आहे सिव्हिल ड्राफ्टिंगचा इम्पॉर्टंट पार्ट. त्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण बघायचा प्रयत्न करणार आहोत प्लेनच्या संदर्भामधली इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, कारण की आपल्याला प्लेन थोडंसं इनडेप्थ मध्ये जायचं असणार आहे पार्ट. त्यामुळे आजचं सेशन डेडिकेटेडली फॉर द प्लेंट असणार आहे. मग ह्याच सिच्युएशन मध्ये आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी बघायच्या असणार आहेत रिगार्डिंग दी प्लेंट अँड ऑल. मग सध्याच्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण प्लेन संदर्भामध्ये डिस्कस करायचा प्रयत्न करू, त्यावेळेस आपल्याला बऱ्यापैकी गोष्टींची माहिती असायला पाहिजे. मग पहिला पार्ट आपल्या समोर येत असणार आहे, ज्याला आपण म्हणत असतो इसेन्शियल ऑफ प्लेन. इसेन्शियल ऑफ प्लेन हा एक इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे, ज्याला आपण म्हणत असतो एखादं जे काही वादपत्र आपण तयार करत असणार आहोत, या वादपत्रासाठी किंवा या वादपत्र तयार करायच्या वेळेस आपल्याला कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायचं असणार आहे, या इम्पॉर्टंट पार्टला आपल्याकडे बघायचं. मग ह्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण इसेन्शियल पॉइंट ऑफ प्लेन म्हणू शकू, ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला लक्षात येतं की जेव्हा कधी एखादा प्लेन, त्याला आपण वादपत्र म्हणत असतो, या वादपत्रासाठी ऍज अ ऍडव्होकेट म्हणून आपल्या समोर काही बेसिक्स गोष्टींची इन्फॉर्मेशन असली पाहिजे. या पर्टिक्युलर बेसिक्स गोष्टींमध्ये आपल्या समोर पॉइंट ऍड होत असतात. त्यापैकी पहिला पॉइंट असणार आहे की आपला जो काही क्लायंट असणार आहे, या क्लायंटच्या संदर्भामधली जी काही प्लेंट आपण ड्राफ्ट करणार आहोत, या क्लायंटची एक बेसिक्स इन्फॉर्मेशन म्हणू शकतो, ज्याला आपण आयडेंटिफिकेशन ऑफ क्लायंट, खास करून वादी जो काही आहे, ज्याला आपण पर्टिक्युलर म्हणत असतो पार्टीज टू दी सूटचा एक इम्पॉर्टंट पार्ट. अलाउ मी अ सेकंड, आपण या एसेन्शियल पॉइंटला आधी वन बाय वन नोट करायचा प्रयत्न करू आणि नंतर पुढे जाऊन आपण ड्राफ्टिंगचा पार्ट मध्ये त्याला कशा प्रकारे इन्क्लूड केलं जातं त्या पार्ट पर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करू शकू. हा पहिला पार्ट आपल्या समोर असणार आहे पार्टीज टू दी सूट. या पार्टीज टू दी सूटचा पार्ट साठी आपल्याला इम्पॉर्टंट असतो, त्याला आपण म्हणत असतो एक पहिला पार्ट, जी पार्टी आपल्याकडे येत असणार आहे, म्हणजे जो पक्षकार आपल्याकडे येत असणार आहे, यापैकी जो प्लेंटिफ असणार आहे, या प्लेंटिफला आपण बघायचा प्रयत्न करतो. हा प्लेंटिफ म्हणजे आपला वादी, ज्याला आपण मराठीमध्ये वादी वगैरे म्हणत आहोत. हा एक पर्टिक्युलर व्यक्ती आणि त्याचा आयडेंटिफिकेशनचा पार्ट आपल्याला माहिती पाहिजे. यामध्ये आपण इंडेप्थ मध्ये नाही जाऊ शकत आता, बिकॉज इट इज नॉट अ थिरॉटिकल वाला पार्ट. आपल्याला फक्त आता प्लेंटिफचं एक आयडेंटिफिकेशन आणि त्याच्या संदर्भामधली एक इम्पॉर्टंट माहिती आपल्याला हवी आहे. त्यानंतर पुढचा पार्ट आपल्या समोर येतो, त्याला आपण म्हणत असतो डिफेंडेंट वगैरे, त्याला आपण सामनेवाला म्हणतो, त्याला आपण प्रतिवादी म्हणू शकू. अशा प्रकारचे दोन्ही व्यक्ती, या दोन्ही व्यक्तींच्या संदर्भामध्ये ज्याही गोष्टी आयडेंटिफाय करू शकू, त्यापैकी आयडेंटिफिकेशनचे इसेन्शियल पार्ट आपल्या समोर येतात. ते म्हणजे असणार आहे, एखाद्या व्यक्तीची जर ओळख आपल्याला हवी आहे, तर त्याच्या नावाबद्दल आपल्याला माहिती हवी असायला पाहिजे. मग त्याचं नाव असू शकेल, त्यानंतर त्याचं एज असू शकणार आहे. या संपूर्ण पार्ट मध्ये पुढे गेल्यानंतर त्या व्यक्तीचा ऍड्रेस आणि पुढचा पार्ट त्याच्या समोर असणार आहे, ज्यामध्ये आपण कॉन्टॅक्ट वगैरे म्हणत आहोत. मग हा सगळा पार्ट नॉट ओनली फॉर द प्लेंट, एखादं लिगल नोटीस ड्राफ्ट करायचं असेल त्यावेळेस आपल्याला लागणार आहे, एखादं कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्ट करायचं असेल त्यावेळेस लागणार आहे. मग हे पॉइंट काय इम्पॉर्टंट असणार आहेत आपल्याला, या पॉइंटच्या माध्यमातून आपण लक्षात ठेवत असतो एखाद्या व्यक्तीचा आयडेंटिफिकेशन काय असणार आहे. त्यामुळे जेव्हाही कधी आपण पहिल्या ड्राफ्टसाठी जात असू, किंवा तो नोटीस असेल, लिगल नोटीस असेल, एखादा कॉन्ट्रॅक्ट असेल, सेल डीड असेल, व्हॉट एव्हर द थिंग, किंवा मग कन्व्हिन्सिंग मधला जो काही डीडचा पार्ट आपण पाहत असतो, तो पार्ट असू शकेल. ह्या सिच्युएशन मध्ये आपल्या पार्टीचं आयडेंटिफिकेशन या सर्व गोष्टींवरून होत असणार आहे. मग ह्या इसेन्शियल पार्ट मधला पहिला पॉइंट आपल्या समोर येत असतो कोणत्याही पर्टिक्युलर केसमध्ये, ज्या केसमध्ये आपण ड्राफ्टिंगसाठी सुरुवात करत असणार आहोत. मग ह्या ड्राफ्टिंगचा पार्ट मधला हा जर पहिला पार्ट आपल्या समोर येतो, मग ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्या समोर अजून काही गोष्टी येतात. त्यापैकी ड्राफ्टिंगचा पार्ट मध्ये आपल्याला बघायचं असणार आहे की आयडेंटिफिकेशन ऑफ एनी पर्सन. मग एखाद्या व्यक्तीचं आयडेंटिफिकेशन इम्पॉर्टंट का असणार आहे, तर एखाद्या व्यक्तीचं आयडेंटिफिकेशन आपल्याला इम्पॉर्टंट यासाठी असतं की आपण योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचू शकू, किंवा मग हा जो काही क्लायंट माझ्या समोर आला असणार आहे, हाच तो योग्य व्यक्ती आहे ज्याच्या संदर्भामध्ये आपल्याला दावा दाखल करायचा आहे. मग हा एक पर्टिक्युलर पार्ट. एखाद्या अनोळख्या व्यक्तीचा तर आपण डिरेक्टली ड्राफ्ट तयार करणार नाहीये,
त्यामुळे जो व्यक्ती आपल्या समोर येईल त्याचा जो काही दावा असेल त्यासाठी असा योग्य व्यक्ती आपल्याला निवडायचा आहे, ज्याचा दावा आपण योग्य त्या कोर्टमध्ये घेऊन जाणार आहोत. मग एका योग्य व्यक्ती, ज्याला आपण प्लेंटिफ म्हणत आहोत, त्याचा सामनेवाला पक्षकार, ज्याला आपण डिफेंडंट म्हणत आहोत, प्रतिवादी म्हणत आहोत, सामनेवाला म्हणत आहोत, या संपूर्ण सिच्युएशन मध्ये आपल्या समोर अजून काही गोष्टींची आवश्यकता असणार आहे. मग या इम्पॉर्टंट गोष्टींमध्ये जेव्हा आपण बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या समोर एक इम्पॉर्टंट पार्ट येतो की कोणताही क्लायंट माझ्या समोर जर येत असेल, त्याला जर आपल्या समोर प्लेन ड्राफ्ट करायचा असेल, त्याचं नाव पत्ता आपल्याला माहिती झाला समजा, मग पुढचा एक इम्पॉर्टंट पार्ट आपल्या समोर येतो, ज्याला आपण म्हणत असतो कॉज ऑफ ऍक्शन. मराठीमध्ये ज्याला आपण म्हणत असतो, जे जो दावा दाखल करत आहोत आपण, त्या पर्टिक्युलर दावा दाखल करायच्या वेळेस त्या दावा दाखल करायचं एक ठोस कारण आपल्याकडे असलं पाहिजे, ज्याला आपण म्हणत असतो वादाचं कारण, कॉज ऑफ ऍक्शन. याचा अर्थ असणार आहे हा जो काही दावा मी सबमिट करत असणारे, कोर्ट समोर प्रोड्यूस करत असणारे, दाखल करत असणारे, हा नेमका मी कोणत्या कारणासाठी दाखल करत आहे. ऍज अ क्लायंट म्हणून असू शकेल किंवा ऍज अ ऍडव्होकेट म्हणून या दाव्याला मी जेव्हा ड्राफ्ट करायचा प्रयत्न करेल त्यावेळेस मला नेमकं वादाचं कारण माहिती असलं पाहिजे की बाबा नेमका माझा उद्देश काय आहे, किंवा हा जो क्लायंट माझ्या समोर असणार आहे ह्याचा नेमका उद्देश काय आहे. ह्याला पैशाच्या संदर्भामधला दावा दाखल करायचा आहे का, ह्याला प्रॉपर्टीच्या संदर्भामधला दावा दाखल करायचा आहे का, आणि तो दावा दाखल करण्यासाठी नेमकं यासोबत असं काय अडचणी झालंय, त्या अडचणींकडे आपल्याला बघायचंय आणि त्यामधून त्याचा मागण्या काय येते, रिलीफ काय हवाय, त्याला कम्पेन्सेशन काय हवंय. मग हा एक संपूर्ण पार्ट त्या ठिकाणी येतो. मग ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या समोर अजून काही गोष्टी येणार आहेत. मग या पर्टिक्युलर गोष्टींमध्ये कॉज ऑफ ऍक्शन नंतर आपल्या समोर पुढचा पार्ट येतो, जो असणार आहे आपल्या समोर, ज्याला आपण म्हणत असतो ज्युरिस्टिक्शन. ज्युरिस्टिक्शन ऑफ कोर्ट हा एक पर्टिक्युलर पार्ट, आणि थर्ड पार्ट हा असणार आहे आपल्या समोरचा, ज्याला आपण म्हणत असतो की बाबा एखाद्या कोर्टमध्ये, ज्या कोर्टमध्ये मला दावा दाखल करायचा असणार आहे त्या पर्टिक्युलर कोर्टचे ज्युरिस्टिक्शन मला शोधायचं आहे. खास करून ड्राफ्टिंगच्या पार्टमध्ये जेव्हा आपण ऍज अ ऍडव्होकेट म्हणून ड्राफ्ट करत असतो त्यावेळेस ज्युरिस्टिक्शनचा पार्ट आपल्याला यासाठी इसेन्शियल असणार आहे की बाबा नेमका आपल्याला कोणत्या कोर्टमध्ये तो दावा घेऊन जायचा असणार आहे, ते कोर्ट मला माहिती असणं गरजेचं असलं पाहिजे. मग तो एक इम्पॉर्टंट पार्ट जो ज्युरिस्टिक्शन ऑफ द कोर्ट मध्ये असणार आहे, इट टोटली डिपेंडिंग ऑन की कॉज ऑफ ऍक्शन काय आहे आणि ते कॉज ऑफ ऍक्शन कोणत्या ठिकाणी झालेलं असणार आहे, किंवा कॉज ऑफ ऍक्शन मध्ये मागण्या कोणत्या असणार आहे. त्या सर्व गोष्टींनुसार आपण ज्युरिस्टिक्शन ऑफ कोर्ट हा एक इम्पॉर्टंट पार्ट त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या पार्टमध्ये आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी बघायला मिळतात, ज्यामध्ये मग आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असणार आहोत की बाबा ज्युरिस्टिक्शनचे टाईप काय आहेत आणि त्या ज्युरिस्टिक्शनच्या टाईप मध्ये आपल्याला का निवडायचं असणार आहे. मग हा एक पर्टिक्युलर पार्ट. ज्युरिस्टिक्शन ऑफ कोर्ट झाल्यानंतर आपल्याला इसेन्शियल ऑफ प्लेन मध्ये बघायचं असणार आहे एक इम्पॉर्टंट पार्ट, ज्याला आपण म्हणत असतो व्हॅल्युएशन ऑफ सूट. सेकंड, ठीक आहे. व्हॅल्युएशन ऑफ सूट हा एक इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला बघायचा असणार आहे. या इम्पॉर्टंट पार्टसाठी आपल्याला लक्ष द्यायचं असणार आहे एक पर्टिक्युलर ऍक्ट. लाव मी सेकंड, आय एम जस्ट शेअरिंग यू दी ऍक्ट. हा एक पर्टिक्युलर ऍक्ट आहे, ठीक आहे. एकदम मोठा काही ऍक्ट नाहीये, 4 पेजेस ऍक्ट आहे. जवळजवळ ह्यामध्ये काही एवढे जास्त सेक्शनही नाहीये, 12 एक पर्टिक्युलर सेक्शन असणार आहे. आणि यामधले इम्पॉर्टंट पार्ट मध्ये जेव्हा आपण बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की ह्यामध्ये व्हॅल्युएशन कशा प्रकारे करायचं असणार आहे या संदर्भामधले एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळते. सो यू जस्ट हॅव टू गो थ्रू दिस पर्टिक्युलर ऍक्ट. त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असणार आहेत या संदर्भामधल्या बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत असणार आहे. जनरली या पर्टिक्युलर पार्टमध्ये व्हॅल्युएशन ऑफ सूट ऍक्टचा हा जो काही पॉइंट नंबर 4 असणार आहे किंवा सेक्शन नंबर 4 असणार आहे हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतो. आणि ह्याच पार्ट मधून आपल्याला लक्षात येतं की बाबा या पर्टिक्युलर दाव्यासाठी किती व्हॅल्युएशन साठी काय करायचं आहे आपल्याला, हा एक इम्पॉर्टंट पार्ट. आणि त्यानंतर आपल्यासमोर पुढचा इम्पॉर्टंट पार्ट येतो, त्याला आपण म्हणत असतो सेक्शन नंबर 2 ऑफ व्हॅल्युएशन ऑफ सूट ऍक्ट. या माध्यमातून आपण समजून घेऊ अजून की बाबा काही अजून इम्पॉर्टंट पॉइंट असू शकतात जे पॉइंट नंबर 4 मध्ये कव्हर होत नाही. मग हा एक पर्टिक्युलर सिनेरिओ जो आपल्याला या संपूर्ण माध्यमातून मदत करत असणार आहे. आणि ह्यानंतर
आणि ह्या आधीचा पर्टिक्युलर पार्ट झाला आपण पॉईंट नंबर 3 म्हणतो. अशा प्रकारचे हे 3 सेक्शन आपल्यासाठी व्हॅल्युएशन ऑफ सूट ऍक्ट मध्ये इम्पॉर्टंट असणार आहे. आणि ह्याचं इम्पॉर्टन्स का असतं ते आपण पुढे जाऊन बघणारच आहोत आजच्या सेशनमध्ये, ज्यावेळेस आपल्याला प्लेन ड्राफ्ट करायचे. पण हा एक इम्पॉर्टंट मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे रिगार्डिंग दी व्हॅल्युएशन ऑफ सूट. त्यानंतर आपल्या समोर पुढचा इम्पॉर्टंट मुद्दा येत असतो, ज्याला आपण म्हणत असतो की बाबा ह्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये मग आपल्या समोर येतो, अलाउ मी अ सेकंड, कोर्ट फीस. ठीक आहे, कोर्ट फीसच्या संदर्भामधला पार्ट ज्याला आपण एखाद्या प्लेनचा एक इसेन्शियल पार्ट म्हणू शकतो. कारण की व्हॅल्युएशन ऑफ सूट झाल्यानंतर किंवा मग कोर्ट फीस झाल्यानंतर जर ह्यामध्ये काही त्रुटी आढळल्या, कमी जास्त झालं, जर तुम्ही चुकून व्हॅल्युएशन कमी काढलं आणि व्हॅल्युएशन इज टोटली डिपेंडिंग ऑन कोर्ट फीस, हे इंटरसेक्ट करू शकतो आपण, एकमेकांशी हे जोडलेले असणार आहे. जसं जसं व्हॅल्युएशन वाढेल तसं तसं कोर्ट फीस वाढते. कोर्ट फीस वाढली म्हणजे समजा इथं व्हॅल्युएशन जास्त आहे. आणि या सगळ्या मुद्द्यांवरून आपल्याला एक पार्ट लक्षात येतो, ऑर्डर नंबर 7चा पार्ट मधला, इफ यू फेल टू पे दी प्रॉपर कोर्ट फीस. मग आपला हा जो काही दावा आतापर्यंत आपण दाखल केलेला असेल, ज्यामध्ये आपण पार्टीज निवडल्या, कोर्ट निवडलं, कॉज ऑफ ऍक्शन फायनल केलं असेल, हे जर आपण व्यवस्थितपणे नाही करू शकलो तर आपल्या दाव्याला कोर्टला संपूर्ण अधिकार असतो. कधीही आपल्या दाव्याला डिसमिस करू शकेल कोर्ट. एकतर कोर्ट स्वतःहून करू शकेल किंवा समोरच्या पार्टीने ऑब्जेक्शन घेतलं त्या पार्टीच्या म्हणण्यावरून करू शकेल. त्यामुळे व्हॅल्युएशन ऑफ सूट आणि कोर्ट फीसच्या संदर्भामधला हा जो काही पार्ट आहे तो आपल्याला इसेन्शियली समजून घेणं महत्वाचं असतं. आणि ह्यासाठी मग आपल्याला बघायचं असणार आहे, ज्याला आपण म्हणत आहोत एकतर पहिला पार्ट, ज्याला आपण म्हणत असतो कोर्ट फीस ऍक्ट. या कोर्ट फीस ऍक्टचा पार्ट मध्ये आपल्याला हा महाराष्ट्र कोर्ट फीस ऍक्ट बघायचा असणार आहे. आणि महाराष्ट्र कोर्ट फीस ऍक्टचा जे काही फर्स्ट शेड्यूल असणार आहे आपल्या समोर, त्या फर्स्ट शेड्यूलच्या माध्यमातून आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ सूट व्यवस्थितपणे बघायचं असणार आहे. आणि त्या व्हॅल्युएशन ऑफ सूटवर हा डिरेक्टली कोर्ट फीस ऍक्ट डिपेंड करत असणार आहे. त्यामुळे यामधलं जे काही फर्स्ट शेड्यूल आहे, सेकंड शेड्यूल आहे, या संपूर्ण पार्टकडे आपल्याला व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं असणार आहे. मग ह्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये आपल्याला लक्षात येतं की व्हेनेवर आपण या फर्स्ट शेड्यूलकडे बघायचा प्रयत्न करतो, त्या फर्स्ट शेड्यूलच्या पार्टमध्ये आपल्याला डिरेक्टली लक्षात येत असणार आहे की बाबा कोणत्या याच्यामध्ये कशा प्रकारचं कोर्ट फीसचं कॅल्क्युलेशन वगैरे येतो असतं, ते कशा प्रकारे करायचं असणार आहे. मग हा एक इम्पॉर्टंट पार्ट आपल्या समोर येतो. मग जेवढं व्हॅल्युएशन तेवढं कोर्ट फीस आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. मग ह्यासाठी आपल्या समोर एक टूल युज करणार आहोत. बऱ्यापैकी ऍडव्होकेट कडून आम्ही एक क्रॉस चेकही केलं असणार आहे, पण तुम्ही एकदा चेक करून घ्यायचा. हे जनरली कुठे अवेलेबल वगैरे नाहीये. वी जस्ट मेड अप फॉर अवर कोर्ट प्रॅक्टिसच्या स्टुडंटसाठी. जर तुमच्याकडे लॅपटॉप वगैरे असेल ना, तर त्या लॅपटॉपमध्ये फक्त ओपन करायचं, काही इन्स्टॉल वगैरे करायची गरज नाहीये. जनरली काय असणार या पर्टिक्युलर पार्टमध्ये, तुम्हाला जे काही टाईप ऑफ केसेस असणार आहे त्या टाईप ऑफ केसेस इथून निवडायचं असणार आहे. जर ही मनी संदर्भामधली केस असेल, पैशाच्या रिकव्हरीच्या संदर्भामधली केस असेल, डॅमेजेसच्या संदर्भामधली केस असेल, वी हॅव टू चूज दॅट पर्टिक्युलर केस. त्यानंतर मग जेवढंही आपलं अमाऊंट असेल क्लेम, तेवढी अमाऊंट टाकायची. समजा आपल्याला या पर्टिक्युलर केसमध्ये आपण मागणी केली आहे 2.5 लाखाची. त्यानंतर 2.5 लाखाची मागणी असेल, मग आपण जर या ठिकाणी कम्युनिटीवर क्लिक केलं तर आपली कोर्ट फीस किती लागेल ते आपल्याला या ठिकाणी लगेच लक्षात येतं. मग अशा प्रकारचा एक पर्टिक्युलर पार्ट येतो. तो फर्स्ट यू हॅव टू क्रॉस चेक व्हॉट एव्हर दी टाईप ऑफ सूट्स यू हॅव ओव्हर हिअर. ते सगळं चेक केल्यानंतर जी काही अमाऊंट या ठिकाणी ऍड करायची ती आपण ऍड करू शकतो. आणि समजा आपल्याला एकाच केसमध्ये डिफरंट काइंड ऑफ मागणी आहे. पहिली मागणी आहे माझी एवढ्या एक पैशाची, ज्यामध्ये मी मनी संदर्भामधला पार्ट मागत आहे. ठीक आहे, या संदर्भामध्ये आपण अजून पुढचा पार्ट जर बघायचा प्रयत्न केला, समजा या सिच्युएशन मध्ये माझ्यासमोर अजून एक केस आहे. समजा डिक्लेरेशनच्या संदर्भामधली एक पर्टिक्युलर केस येते माझ्यासमोर. नॉट डिक्लेरेशन, आपण एक वेगळा पार्ट जर बघायचा प्रयत्न केला या सिच्युएशन मधला, यामध्ये टेनेंट रेंट संदर्भामधला काही पार्ट असला, यामध्ये माझी मागणी आहे जनरली 5 लाखाची. अशा प्रकारचा एक पर्टिक्युलर पार्ट, यामध्ये मी या ठिकाणी कम्युट करायचा प्रयत्न केला. एक अलाउ मी सेकंड, या ठिकाणी कम्युटच्या जागेवर आधी इथे ऍड करायचं असणार आहे. मग हे 2 पार्ट आपल्याला ऍड होतात. मग 2 मागण्या आपल्या आहेत. पहिली मागणी होती एक सूट्स ऑफ मनीच्या संदर्भामधली, त्यासाठी आपले 9,000 कोर्सेस कॅल्क्युलेट होते. त्यानंतर सेम केसमध्ये आपण
अजून एक पार्ट कॅल्क्युलेट केलेला असणार की बाबा माझी मागणी आहे त्या ठिकाणी 5 लाख रुपयाची, कारण की ही मनी सूट जो काही मी दाखल केलेला असणार आहे यामध्ये मात्र 2 मागण्या आहेत. त्यापैकी लँडलॉर्ड आणि टेनेंटच्या संदर्भामधली, रेंट संदर्भामधली जी काही केस आहे त्यामध्ये माझी एवढी जी काही मागणी आहे यासाठी 14,000चा जे काही कोर्ट फीस मला पे करावी लागेल आणि या ठिकाणी आपल्याला ऍग्रीगेट अमाऊंट वगैरे मिळते. कारण की आपल्या मागण्या 2 होत्या, 2 मागण्यांचे टोटल कॅल्क्युलेशन आपल्याला बघायला मिळतं. मग हे टूल एकदा आपण वापरून बघू कोर्ट फीसच्या कॅल्क्युलेशनचा पार्टमध्ये. बट वी आर नॉट गिव्हिंग यू दी गॅरंटी ॲश्युरिटी वगैरे, पण थोडीशी मदत तुम्हाला होऊ शकते. ऍज कम्पेअर टू की बाबा तुम्हाला असं शोधायची गरज नसेल मग या सगळ्या पार्टमध्ये. तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर सेक्शन वगैरे मिळून जाईल कोर्ट फीस ऍक्टचा. त्याला तुम्ही क्रॉस चेक करायचं असणार आहे. यामध्ये महाराष्ट्र कोर्ट फीस ऍक्ट आणि व्हॅल्युएशन ऑफ सूट ऍक्ट या दोघांवर बेस हा पर्टिक्युलर ऍक्ट आहे. आणि ह्या सिच्युएशन मध्ये मग अजून एक पुढचा पार्ट येतो आपल्या समोर, ज्याला आपण म्हणत असतो ज्या अशा केसेस ज्यामध्ये फिक्स अमाऊंट ऑफ कोर्ट फीस वगैरे कॅल्क्युलेट होत असणार आहे. मग तो एक पार्ट आपल्याला बघायचा असणार आहे. आणि त्यानंतर मग काही इसेन्शियल पार्ट आहेत आपल्या समोर, ज्यापैकी अशा प्रकारचे पर्टिक्युलर चार्ट आहे, ज्या चार्टमध्ये कशा प्रकारचे केसेस आणि कोणत्या बेसवर त्याचं कॅल्क्युलेशन वगैरे होत असतं कोर्ट फीसचं. त्यामुळे हा पण एक इसेन्शियल पार्ट येतो आपल्या समोर, ज्या माध्यमातून आपण समजून घेत असतो की इसेन्शियल ऑफ प्लेंट मध्ये व्हॅल्युएशन ऑफ सूट आणि कोर्ट फीस ह्याचं कॅल्क्युलेशन यासाठी गरजेचं असणार आहे, कारण की ऑर्डर नंबर 7चा पार्ट मध्ये साफ साफ मेन्शन केलेलं आहे हे जर व्यवस्थित नसेल तर कोर्टला अधिकार आहे आपल्या केसला कधीही त्या ठिकाणी डिसमिस वगैरे करून टाकायचं. त्यामुळे व्हॅल्युएशन ऑफ सूट नंतर हे जे काही आपण कोर्ट फीसच्या संदर्भामधला पार्ट म्हणतो, यानंतर आपल्या समोर एक इसेन्शियल पार्ट येतो अजून, ज्याला आपण म्हणत असतो की बाबा कोर्ट फीस झाल्यानंतर आपल्या समोर इसेन्शियल पार्ट ज्याला आपण म्हणत असतो स्टोरी क्लॉज. ठीक आहे, स्टोरी क्लॉज. मग स्टोरी क्लॉज म्हणजे काय असणार आहे? स्टोरी क्लॉजचा अर्थ येतो कोणत्याही अशा केसेसमध्ये जो काही दावा आपण दाखल करत असणार आहोत, या पर्टिक्युलर दाव्यामध्ये प्रामुख्याने 2 भाग वगैरे असणार आहे. एकतर आपल्याला प्रस्तावना वगैरे वाला जो काही पार्ट असतो, ज्याला आपण म्हणत असतो मॅटर ऑफ इंड्युसमेंट, की बाबा आपल्या जी काही स्टोरी आहे या स्टोरीची सुरुवात कशा प्रकारे झाली. मग आपण त्यामध्ये पहिल्या 1-2 पॅरामध्ये जी प्रायमरी इन्फॉर्मेशन ऍड करायचा प्रयत्न करत असतो, ज्यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ क्लायंट अँड ऑल, कोर्टचे अधिकार, काय कोर्ट फीस आहे, व्हॉट एव्हर दी थिंग्स. बऱ्याच वेळेस हे पार्ट ऍडव्होकेटच्या ड्राफ्टिंगच्या स्किलवर डिपेंड करतात, त्यांच्या टेक्निकवर डिपेंड करतात. आणि त्यानंतर सेकंड पार्ट आपल्या समोर येतो आपल्या स्टोरी क्लॉजच्या पार्टमध्ये. या स्टोरी क्लॉजच्या पार्टचा सेकंड पार्ट जो असू शकेल त्याला आपण म्हणत असतो सबस्टॅन्टिव्ह नरेटिव्ह, ज्यामध्ये आपला जो काही स्टोरी असणार आहे, मूळ वादाची कथा जी काही असणार आहे ती कथा आपण थोडं सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न कोर्ट समोर करत असतो. म्हणजे यामध्ये कोणते अग्रीमेंट झालं, आपल्यासोबत काय झालंय, आपलं काय रडगाणं असणार आहे, या सगळ्या गोष्टींना आपण रंजक प्रमाणे कोर्ट समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रतिवादीने आपलं किती नुकसान केलंय, कशा प्रकारे नुकसान केलंय, आपल्या कोणत्या कोणत्या हक्कांचं उल्लंघन झालंय, हे सगळा तपशील आपण क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये कालानुक्रमाने मेन्शन करायचा प्रयत्न करत असतो. मग ह्याला म्हणत असतो आपण जनरली स्टोरी क्लॉज वगैरे. हा पण एक इसेन्शियल पार्ट येतो प्लेंटचा. हा स्टोरी क्लॉज झाल्यानंतर आपल्या समोर पुढचा एक इम्पॉर्टंट पार्ट येतो, ज्या पुढच्या इम्पॉर्टंट पार्टला आपण मेन्शन करायचा प्रयत्न करत असतो, तो म्हणजे असणार आहे प्रेयर क्लॉज, की बाबा आपल्याला नेमका मागण्या काय हव्या आहे कोर्टमधून, प्रार्थना काय हवी आहे, याचिका काय आहे आपले कोर्ट समोर, प्लिडिंग्स काय आहेत जनरली आपल्या कोर्ट समोर. मग यामध्ये आपल्या मागण्या, आपलं रिलीफ, आपल्याला कम्पेन्सेशन काय हवंय, आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी हव्या या संदर्भात एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. हा झालाय सेकंड लास्ट पार्ट ऑफ एनी प्लेंट, ज्याला आपण प्रेयर क्लॉज म्हणतो. आणि यामधला आपल्या समोर लास्टचा पार्ट येतो, ज्याला आपण म्हणत असतो व्हेरिफिकेशन क्लॉज. व्हेरिफिकेशन क्लॉज इज गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी, की आपण या संपूर्ण दाव्यामध्ये, ठीक आहे, अलाउ मी अ सेकंड, ओके, आपण ऍज अ ऍडव्होकेट म्हणून या संपूर्ण केसमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींना इन्क्लूड केलेलं असणार आहे, या संपूर्ण गोष्टींचं एक व्हेरिफिकेशन, सत्यापन आपण कोर्ट समोर करायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे व्हेरिफिकेशन क्लॉज इट गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन टू दी कोर्ट
की बाबा आम्ही हे सगळं वरचं जे काही रडगाणं मांडलेलं असणार आहे, जी काही स्टोरी आपण मांडलेली असणार आहे, आमच्या माहितीप्रमाणे ही खरी आहे. आणि आम्ही ही कोर्टला ॲश्युरिटी, गॅरंटी वगैरे देत आहोत, की आम्ही जे काही व्हेरिफिकेशन करत आहोत या माध्यमातून, जर आम्ही वर मांडलेला जो काही मजकूर असणार आहे, हा मजकूर आमच्या माहितीप्रमाणे खरा असणार आहे. मग अशा प्रकारचं एक सत्यापन आपण कोर्टला देत असतो आणि याच्या माध्यमातून काय होतं, कोर्टला एक शाश्वती होते, की बाबा आपण ज्या काही गोष्टी मांडल्या आहेत, या खऱ्या आहेत आणि यामध्ये कोणतेही असं खोटं वगैरे मांडलं नाही. मग अशा प्रकारचं एक पर्टिक्युलर पार्ट आपण व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून देत असतो. मग व्हेरिफिकेशन जनरली 2 प्रकारचं असणार आहे. एक तर आपण सिम्पली प्लेन सोबत जोडतो ते एक व्हेरिफिकेशन आणि आपण सेपरेट एफिडेव्हिट वगैरे जोडत असतो ते एक व्हेरिफिकेशन. ते सेपरेट एफिडेव्हिट वाला पार्ट आपण नंतर बघायचा प्रयत्न करू. त्याची आता आपल्याला गरज नाही. बट सध्याच्या सिच्युएशनमध्ये आपण ह्या सगळ्या पार्टकडे जेव्हा जाण्याचा प्रयत्न करतो, ज्यापैकी हे जे इसेन्शियल ऑफ प्लेनचे पार्ट येतात, ज्यामध्ये पार्टीज टू दी सूट येते आपल्यासमोर पहिला पार्ट. यानंतर सेकंड पार्ट आपल्यासमोर येतो, ज्याला आपण कॉज ऑफ ऍक्शनचा म्हणत आहोत. यामध्ये पुढचा पार्ट आपल्या समोर येतो, ज्याला आपण ज्युरिस्डिक्शन म्हणत आहोत. नंतर व्हॅल्युएशन ऑफ सूट, कोर्ट फीस, स्टोरी क्लॉज किंवा मग प्रेयर क्लॉज, व्हेरिफिकेशन क्लॉज या सगळ्या मुद्द्यांना आता आपण वन बाय वन समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या प्लेंटमध्ये या सगळ्या मुद्द्यांना कशा प्रकारे आणि कोणत्या माध्यमातून मांडला जातं हा एक संपूर्ण पार्ट आपल्याला लक्षात येईल. मग ह्या सिच्युएशनमध्ये आपण जेव्हा एक जनरल आयडिया घेण्याचा प्रयत्न करतो कोणत्याही प्लेनचा, या पर्टिक्युलर प्लेनचा पार्टमध्ये आपल्या समोर एक जनरल डिरेक्शन वगैरे असणार आहे. की बाबा एक जनरल डिरेक्शन म्हणजे काय? एक जनरल डिरेक्शन जर आपण बघायचं, अलाव मी अ सेकंड, ठीक आहे. या जनरल डिरेक्शन वाल्या पार्टमध्ये आपल्या समोर एक टायटलचा पार्ट येतो. टायटल क्लॉजचा पार्ट हे असणारे आपल्या पहिल्या प्लेनच्या संदर्भामधलं एक जनरल डिरेक्शन. या जनरल डिरेक्शनचा पार्ट मधला इसेन्शियल पार्ट एखाद्या ऍक्च्युअल प्लेनचा, त्याला आपण म्हणत असतो टायटल क्लॉज. दिस टायटल क्लॉज इज इन्क्लुडिंग विथ ज्युरिस्डिक्शन ऑफ कोर्ट, ज्या पर्टिक्युलर कोर्टमध्ये आपण हा दावा वगैरे दाखल करत आहोत. हे एक टायटल क्लॉजचा पार्ट आहे. मग ज्युरिस्डिक्शन ऑफ कोर्टचा पार्ट मध्ये आपल्याला मेन्शन करायचं असणार आहे हा दावा आम्ही कोणत्या कोर्टमध्ये दाखल करत आहोत. मग त्या पर्टिक्युलर कोर्टचं नाव त्या ठिकाणी येईल. या टायटल क्लॉजच्या पार्टमध्ये सेकंड पार्ट आपल्याला मेन्शन करायचा असतो, ज्याला आपण म्हणत असतो जनरली की बाबा ह्या संपूर्ण पार्टमध्ये एक केस नंबर किंवा मग ह्याला आपण म्हणत असतो केस नेमचा हा एक इम्पॉर्टंट पार्ट. या संपूर्ण केस नंबर किंवा केस नेम या इम्पॉर्टंट पार्टला आपण जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपण तर आतापर्यंत ड्राफ्ट तयारच केला नाहीये. मग केसचा नंबर कुठून मिळेल मला? मी आतापर्यंत दावा तयारच केला नाहीये. मग केसचं नाव काय मिळेल मला? की बाबा हा दावा जो काही आहे, हा मनी रिकव्हरीचा आहे का? हा दावा जो काही आहे, हा दावा चेक बाउन्सचा आहे का? हा दावा डिवोर्सचं पिटिशन आहे का? हा पर्टिक्युलर दावा एखाद्या टेनेंटच्या संदर्भामध्ये आहे का? किंवा मग एनी काइंड ऑफ इंजंक्शन सूट आहे का? डिक्लेरेशन सूट आहे का? मेनी मोर थिंग्स आर. मग हा एक इम्पॉर्टंट पार्टी असणार आहे आपल्यासमोर किंवा मग केस नंबरचा पार्टी असणार आहे. बट सध्याच्या सिच्युएशन मध्ये फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे टायटल क्लॉज मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात तेवढ्या. नंतर आपण हळूहळू या सगळ्या पार्ट पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. पण सध्याच्या सिच्युएशन मध्ये अजून एक इन्फॉर्मेशन गोष्ट, इम्पॉर्टंट गोष्ट त्यामध्ये इन्क्लूड करू शकतो की केस नंबर जो काही असणार आहे, केस एकदा दावा वगैरे ज्यावेळेस फायनली दाखल होतो त्यावेळेस आपण फायनली म्हणू शकतो की हा बाबा हा हा मुद्दा आहे, ह्याला आपण केस नंबर म्हणू शकतो. कारण की एकदा दावा दाखल झाला, फायनल झाला तो दावा, त्यानंतर कोर्टच्या माध्यमातून आपल्याला त्या केसचा एक नंबर वगैरे मिळत असतो. आणि केसच्या नावाच्या संदर्भामधला मुद्दा म्हणजे आपण कशा प्रकारच्या मागण्या करत आहोत आपल्या क्लायंटसाठी, वादीसाठी, त्या प्रकारचं त्या केसचं नाव त्या ठिकाणी येऊ शकेल. आपला दावा आहे डिव्होर्सचा, मग आपल्या केसचं नाव डिव्होर्स पिटिशन येऊ शकेल. आपला दावा आहे मनी रिकव्हरीचा, आपल्या केसचं नाव मनी रिकव्हरी येऊ शकेल किंवा मग जे काही शॉर्ट फॉर्म असतात ते एक संपूर्ण पार्ट. मग अशा प्रकारचं एक पर्टिक्युलर सिच्युएशन आपल्या समोर निर्माण होते, ज्याच्या माध्यमातून अलाव मी अ सेकंड, अजून एक फाईल जर या ठिकाणी मला मिळाली तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. एक सेकंड द्या. ओके.
अलाउ मी अ सेकंड. हा एक अजून एक इम्पॉर्टंट पार्ट येतो, ज्याला आपण या ठिकाणी मेन्शन करायचा प्रयत्न करत असतो. टाईप ऑफ केसेसचा पार्ट मधला, ज्याला आपण म्हणत असतो नेम ऑफ द केस. नेम ऑफ द केस मध्ये अशा प्रकारचे एक संपूर्ण पार्ट, आणि स्क्रोलिंग इट डाऊन, नंतर तुम्हाला ते मिळणारच आहे पार्ट, नंतर तुम्ही चेक करा. बट हे सगळं टाईप ऑफ केसेसचा पार्ट मध्ये जे टायटल क्लॉज आहे त्यामधला हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. सोबत त्याचा शॉर्ट फॉर्म असणारे, खास करून जे शॉर्ट फॉर्म आपल्याला ई कोडच्या वेबसाईटला बघायला मिळतात. बऱ्याच वेळेस लक्षात ठेवायचे, जे बाकीचे स्टाफ असतो त्याला आपण ज्युडिशियल क्लर्क वगैरे म्हणत आहोत. ज्युडिशियल क्लर्कद्वारे बऱ्याच वेळेस या सगळ्या गोष्टी आहेत ना, या त्यांच्या माध्यमातून कमी जास्त केल्या जातात. कारण की बऱ्याच वेळेस तालुक्याच्या लेवलच्या बऱ्याच साऱ्या कोर्टमध्ये मी स्वतःच पाहिलेलं असणार आहे. हा एबीए असेल ना, त्यांचं काहीतरी वेगळं स्पेलिंग त्या ठिकाणी पाहिलं जातं. बऱ्याच वेळेस मग तो एक पार्ट ही असणार आहे. तो यू जस्ट हॅव टू क्रॉस चेक इन युअर पर्टिक्युलर लोकल कोड, ज्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करत आहात. पण जनरल वाला पार्ट तो टायपिंग एरर असणार आहे. तो त्यांचा एरर नाहीये, कारण की ते तेवढे टेक्निकल नसतात. तो स्टाफ थोडासा जुना असतो. म्हणजे जे 50+ झाले त्यांना नंतर हे अचानक करावं लागले सगळा पार्ट, ई फायलिंगचा पार्ट, किंवा मग जे डेली त्यांना स्टेटस अपडेट करावा लागतो रोजनामा, त्यामुळे ते बऱ्यापैकी शॉर्ट फॉर्म मध्ये बघायचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते मराठी मीडियम मधून त्यांचं शिक्षण झाल्यामुळे ते इंग्लिशवाल्या पार्ट मध्ये तेवढं टेक्निकल नसतात. त्यामुळे बऱ्याच वेळेस या ठिकाणी ते गडबडी करत असतात. पण ठीक आहे, हे एक जनरल आयडिया आपल्याला येते या माध्यमातून, ज्याला आपण म्हणत असतो टाईप ऑफ केस मध्ये. त्यामुळे जेव्हाही आपण ड्राफ्टिंगच्या पार्ट मध्ये जातो ना, त्या ड्राफ्टिंगच्या पार्ट मध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं थोडंसं इम्पॉर्टंट आहे. लगेच नाही माहिती होते, हळूहळू माहिती होतं. त्यामुळे एबीए संदर्भामधला पार्ट आला तर अँटिसिपेटरी बिल ऍप्लिकेशन माहिती पाहिजे. त्यानंतर अशा प्रकारचे वन बाय वन जे काही पार्ट आहे तुम्ही लक्षात द्यायचे. ठीक आहे, आय एम जस्ट स्क्रोलिंग इट डाऊन नाऊ. मग तुम्ही जेव्हाही ई कोडचा प्लॅटफॉर्म मधून तेव्हा केस ही शोधायचा प्रयत्न कराल, त्यावेळेस हे शॉर्ट फॉर्म लक्षात आले तर हा त्याचा एक मिनिंग असतो. एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आय एम जस्ट स्क्रोलिंग इट डाऊन. तुम्ही नंतर पाहू शकाल म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा, त्यामुळे काही इश्यू येत नाहीये. हा, दरखास्त मराठीमध्ये ज्याला आपण एक्झिक्युशन पिटिशन म्हणत असतो. ठीक आहे, बऱ्याच वेळेस या गडबडी होतात. आपण बऱ्याच वेळेस मराठी मीडियमचं आपल्याला तेवढं माहीत नसतं, त्यामुळे कोर्टमध्ये काय होतं ते मराठीत बोलत असतात. त्यामुळे इंग्लिशमध्ये आपण शिकलेलं असतं, त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेस लक्षात येत नाही बऱ्यापैकी पॉईंट. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येतात ते सगळे पॉईंट हळूहळू. ठीक आहे, म्हणजे स्क्रोलिंग इट डाऊन नाऊ, म्हणजे आपण अजून आपल्या टायटल क्लॉजच्या पार्टकडे परत येऊ शकतो. तुम्हाला पीडीएफ नाही मिळाली तर ऍटलिस्ट तुम्ही व्हिडिओमध्ये एकदा फक्त व्हिडिओ स्टॉप करून करून पाहू शकाल. हो, आरसीएस रेग्युलर सिव्हिल सूट. ठीक आहे, जेवढे टाईप ऑफ केसेस आपल्याला बघायला मिळतात ना, त्या संदर्भामध्ये हे संपूर्ण पार्ट आहे. तर यू जस्ट हाव टू गो थ्रू विथ पार्ट. ठीक आहे, कोर्टनुसारही ते चेंज होतात, त्यामुळे स्मॉल कॉज कोर्टचा जो काही पार्ट आहे तो या ठिकाणी सेपरेटली मेन्शन केलेला असणार आहे. फॅमिली कोर्टच्या माध्यमातून सुद्धा पेटिशन ए, पेटिशन 1 अशा प्रकारचे पार्ट आपल्याला बघायला मिळतात. पण त्यामध्येही बऱ्याच वेळेस होतं की जे बाकीचे कोर्ट असतात त्यामध्ये तुम्हाला क्रॉस चेक करून घ्यावं लागेल. पेटिशन 1 काय असणार आहे, पेटिशन 2 काय असणार आहे, पेटिशन 3-4 जे काही असेल ते. तो अशा प्रकारचं हे एक टाईप ऑफ केसेसचा पार्ट मधलं एक सिच्युएशन आहे. आणि टाईप ऑफ केसचं नाव, नॉट टाईप, केसचं जे काही नाव आहे तो एक इम्पॉर्टंट पार्ट तिथे येतो. त्यानंतर टायटल क्लॉजच्या पार्ट मध्ये आपल्या समोर इम्पॉर्टंट मुद्दा येतो, ज्याला आपण म्हणत आहोत की ज्या काही पार्टीज आपल्या समोर असणार आहेत त्या पार्टीजचं पर्टिक्युलर नाव. ठीक आहे, नेम अँड डिस्क्रिप्शन ऑफ पार्टीज. ठीक आहे, ह्याला म्हणत असतो आपण नेम अँड डिस्क्रिप्शन ऑफ पार्टीजला, की बाबा कोणत्याही केसमध्ये जे काही प्लेंटिफ आणि डिफेंडेंट आहेत त्या प्लेंटिफ आणि डिफेंडंटची जनरल इन्फॉर्मेशन, नाव गाव पत्ता जे काही आहे, त्यानंतर ते प्लेंटिफ आहेत का, ते डिफेंडेंट आहेत का, या संदर्भामधली एक पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन. हा एक संपूर्ण पार्ट असतो टायटल क्लॉजचा भाग. बऱ्याच वेळेस टायटल क्लॉजच्या भाग मध्ये
जे काही एक हेडिंग असते जनरली, ती हेडिंग ज्याला आपण म्हणत असतो, की बाबा ज्या प्रकारचं ऍप्लिकेशन देत आहोत आपण, ते पण एक टायटल क्लॉजचा भाग असू शकतो. जसं की रिटर्न स्टेटमेंट, अशा रिटर्न स्टेटमेंट फाईल करत असू, तर त्या ठिकाणी असं रिटर्न स्टेटमेंट लिहिलं जाईल. जर आपण रिप्लाय टू दी प्लेंट म्हणत असू, तर त्या ठिकाणी रिप्लाय टू दी प्लेंट म्हटलं जाईल. रिप्लाय टू दी प्लेंट किंवा मग रिप्लाय टू दी ऍप्लिकेशन डेटेड, जे काही असेल, की बाबा या दिवशीचं जे काही ऍप्लिकेशन आहे, त्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशनचा हा एक आपला रिप्लाय. मग हे सुद्धा एक टायटल क्लॉजचा भाग असतो. जशा प्रकारचा आपण ड्राफ्टिंगचा अर्ज देत आहोत, जो काही दावा असू शकेल. आय एम जस्ट गिव्हिंग दी इन्फॉर्मेशन. दावा असेल तर जनरली त्या ठिकाणी लिहिलेलं असेल, की हा बाबा हे प्लेंट आहे, हे अमुक आहे, हे डमुक आहे, अशा प्रकारचा पार्ट. पण ऑदर काही असलं ते सुद्धा टायटल क्लॉजचाच पार्ट येतो. त्यामुळे टायटल क्लॉज मध्ये एक संपूर्ण पार्ट इन्क्लूड असतो कोणत्याही एखाद्या ड्राफ्टमध्ये. मग हा एक इम्पॉर्टंट सिनॅरिओ येतो आपल्यासमोर. अलाउ मी अ सेकंड, आय एम शेअरिंग दी वन ऑफ दी प्लेनचा पार्ट. एक सेकंड द्या. एक सेकंड द्या. टायटल क्लॉजचा पार्ट आणि आय थिंक ते ओपन होत नाहीये. अच्छा, हा वकालतनामाच्या संदर्भामधला पार्ट आहे. पण तुम्हाला एक लक्षात येईल, की बाबा टायटल क्लॉजचा पार्ट जो काही आहे, हे जे काही म्हणतो ना आपण, हा एक संपूर्ण पार्ट, की बाबा हे कोर्टचं नाव, केसचा नंबर, जे काही असणार आहे, त्यानंतर मग जे काही पार्टीज आहे त्या ठिकाणी प्लेंटिफ, या ठिकाणी डिफेंडेंटचे इन्फॉर्मेशन, अशा प्रकारचा जेवढाही पार्ट आहे याला आपण टायटल क्लॉज म्हणत आहोत. पुढे जाऊन आपण पाहू काय काय असणार आहे त्यामध्ये, काय नसणार आहे, तो एक संपूर्ण पार्ट. ह्या सिच्युएशन मध्ये आता आपल्यासमोर पुढचा एक पार्ट येतो. झाला आपण म्हणतो, की बाबा एकतर टायटल क्लॉज नंतरचा पार्ट, ज्याला आपण म्हणू शकू एकत्र कोलॅबोरेशन मध्ये. लाव मी अ सेकंड. यामध्ये एकत्र कोलॅबोरेशन मध्ये आपल्या समोर पार्ट येतात. अरे बाबा स्कोल हो. एक सेकंड या. ओके. अच्छा, मी फुल स्क्रीन केली आहे का? व्हॉइस येते माझा? हो, येतोय. एक सेकंड, आय थिंक देर आर सम इश्यू विथ डेट. येतोय सर, येतोय सर. नाही, ऍक्च्युली ती स्क्रीन स्टक झाली आहे माझ्याकडून. एक सेकंड, मी चुकून ते फुल स्क्रीन केली आहे, ती छोटी होत नाहीये. हा, आता झाली आहे. एक सेकंड आता. ओके. हा. यामध्ये आता आपल्याला बघायचं असणार आहे, की हे जे टायटल क्लॉज असणार आहे, या टायटल क्लॉज व्यतिरिक्त हे बाकीचा जो काही पार्ट आहे, झाला आपण म्हणत आहोत, की हे जे कॉज ऑफ ऍक्शन, हे ज्युरिस्डिक्शन, व्हॅल्युएशन ऑफ सूट, कोर्ट फेज, हे स्टोरी क्लॉज, हे सगळं मिळून एक बेसिक्स मथळा त्या ठिकाणी सुरू होतो, किंवा एक बेसिक्स इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी एखाद्या दाव्याच्या संदर्भामध्ये येते, ज्याला आपण स्टोरी क्लॉज हे एकत्रितपणे म्हणू शकतो. किंवा मग त्याचा आपण जेव्हा डिफरन्सिएशन करायचा प्रयत्न करतो, फोडी करायचा प्रयत्न करतो, या सगळ्या फोडी या सगळ्या पार्टमध्ये होत असणार आहे. मग कोणत्याही ड्राफ्टच्या पार्टमध्ये टायटल क्लॉज संपल्यानंतर आपल्या समोर पुढचा एक पार्ट येतो. तो प्रत्येक ऍडव्होकेटनुसार थोडासा वेगळा असू शकत असेल, पण एक जनरल आयडिया जर आपण घेण्याचा प्रयत्न केला तर त्या पर्टिक्युलर जनरल आयडियामध्ये आपल्या समोर इम्पॉर्टंट पार्ट येतो. तो म्हणजे असणार आहे, वन्स वी डन विथ द टायटल क्लॉज, त्या टायटल क्लॉज नंतर आपल्या समोर इम्पॉर्टंट मुद्दा येतो. त्यापैकी पहिला पार्ट आपल्याला कोर्टला मेन्शन करायचा असणार आहे, किंवा कोर्ट समोर मेन्शन करू शकतो आपण स्टोरी क्लॉजचा एक इम्पॉर्टंट पार्ट, ज्याला आपण म्हणत असणार आहोत, की बाबा या संपूर्ण पार्ट मध्ये या गोष्टी असल्या पाहिजे. मग त्यापैकी एक प्रस्तावनावाला पार्ट असतो. तो प्रस्तावनावाला पार्ट म्हणजे असणार आहे, की बाबा त्या प्रस्तावनावाला पार्ट मध्ये बेसिक इन्फॉर्मेशन येते. खास करून आपण हा पर्टिक्युलर दावा कोणासाठी तयार करत आहोत, तो एक पर्टिक्युलर पार्ट. याचा अर्थ असा होतो,
याचा अर्थ असा असणार आहे की बाबा हा संपूर्ण दावा मी या प्लेंटिफसाठी दाखल करत असणार आहेत. आम्ही या संपूर्ण केसमध्ये प्लेंटिफच्या बाजूने आहोत. हा एक पर्टिक्युलर पार्ट ज्याला आपण स्टोरी क्लॉज मधील प्रस्तावना म्हणू शकतो. आणि ही प्रस्तावना मेन्शन करण्यासाठी कोणतेही कथानक जे काही असणार आहे त्याच्या सुरुवातीच्या वेळेस आपण ह्या प्लेंटला पाहत आहोत. प्लेंट आहे प्लेंटिफची, ज्याला आपण वादी म्हणत आहोत. त्यामुळे या संपूर्ण स्टोरी क्लॉजच्या पार्टमध्ये आपण आपल्या प्लेंटिफच्या संदर्भामध्ये मेन्शन करत असतो की या कथेमध्ये, या संपूर्ण स्टोरीमध्ये आम्ही प्लेंटिफ कडून आहोत. आमचा प्लेंटिफचं नाव अमुक अमुक आहे आणि या प्लेंटिफचा ऍड्रेस अमुक अमुक आहे, याच्या वडिलांचं नाव अमुक अमुक आहे आणि या केसमध्ये हे प्लेंटिफ आहेत. मग हा एक पर्टिक्युलर पार्ट. पुढे जाऊन आपण पाहू यामध्ये की बाबा एकापेक्षा जास्त प्लेंटिफ असले तर काय मांडायचे, 2 असले तर काय मांडायचे, 4 असले तर काय मांडायचे, मेनी मोर थिंग्स आहे. बट हा एक इम्पॉर्टंट पार्ट ज्यामध्ये मग आपण पक्षकारांचं नाव मांडत आहोत. खास करून आपला प्लेंटिफ या सिच्युएशन मध्ये पुढे गेल्यानंतर आपला समोरचा पक्षकार म्हणजे डिफेंडेंटचं नाव मांडत असतो. आणि ह्या सिच्युएशन मध्ये अजून पुढे गेल्यानंतर या दोघांचा एकमेकांशी काही संबंध आहे आणि या संबंधामध्ये आपण दाखवण्यासाठी जे काही कॉज ऑफ ऍक्शन असते, ज्याला आपण वादाचा मुद्दा म्हणतो, वादाची पार्श्वभूमी म्हणतो, या सगळ्या गोष्टींना स्पष्ट केलं जातं. मग हा एक इम्पॉर्टंट मुद्दा येतो आपल्या समोर, ज्याला आपण म्हणत असतो प्रायमरी मुद्दा, ज्यामध्ये पार्टीज, एक मिनिट, पार्टीजला मेन्शन केलं जातं. दोन्ही पार्टीज त्यामध्ये येतील. ठीक आहे, बोथ पार्टीज. पण पहिल्यांदा आपल्याला मेन्शन, एक सेकंड, ठीक आहे, पार्टीज, त्यामध्ये मग बोथ पार्टीज असणार आहे. यामध्ये मेन्शन केलं जाईल त्यांचं रिलेशनशिप वगैरे. त्यामध्ये मेन्शन केलं जाईल की बाबा यामध्ये कॉज ऑफ ऍक्शन काय झालंय, काय रडगाणं झालंय नेमकं यांचं, आणि हा एक संपूर्ण पार्ट. हे सगळं पार्ट येतो पहिली सिच्युएशन ज्यामध्ये आपण स्टोरी क्लॉजला सुरुवात करतो. आणि आय एम अगेन रिपीटिंग, स्टोरी क्लॉज इज मेड अप ऑफ व्हॉट एव्हर दी पार्ट जे आपण आधी बघायचा प्रयत्न केले. हे सगळे पार्ट मिळून कॉज ऑफ ऍक्शन पासून ज्युरिस्डिक्शन, व्हॅल्युएशन ऑफ सूट, कोर्ट, स्टोरी क्लॉज, हे सगळे मिळून सुद्धा आपण स्टोरी क्लॉज म्हणू शकू. हे इसेन्शियल पार्ट आहे स्टोरी क्लॉज मध्ये, हे सगळे इन्क्लूड होतात एकत्रितपणे. मग त्यापैकी पहिला पार्ट आपण त्या स्टोरीवाल्या पार्ट मध्ये मेन्शन करतो टायटल क्लॉज नंतर, ज्या स्टोरीमध्ये आपण सुरुवात करत असणार आहोत पार्टीजच्या नावाने, त्यांचा परिचयाने, इंट्रोडक्शनने, दोघांचा रिलेशनशिपने, किंवा आपल्या समोर काय रडगाणं झालं असावं, कॉज ऑफ ऍक्शन काय झालेलं असणार आहे, या संपूर्ण पार्टने. आणि त्या इसेन्शियल पार्ट मध्ये या सगळ्या गोष्टी वगैरे येत असणार आहे. मग हा एक इम्पॉर्टंट सिनॅरिओ. या सिच्युएशन मध्ये आपल्यासमोर पुढचा आणि एक इम्पॉर्टंट पार्ट येईल आता. तो म्हणजे असणार आहे की बाबा हे दोन्ही व्यक्ती, जर दोन्ही व्यक्तींमध्ये हा वाद आहे, जर दोन्ही व्यक्तींचं इंट्रोडक्शन आपण दिलं, त्यांचं रिलेशनशिप आपण दिलं की हा प्लेंटिफ, हा डिफेंडंट, हे हजबंड वाईफ आहेत, हे एम्प्लॉयर आहेत, या व्यक्तीने याचे पैसे घेतले होते, यामध्ये फायनान्शियल संबंध आहे, यांचं काही अग्रीमेंटच्या सर्व्हिसेसचा संबंध आहे, मेनी मोर थिंग्स आहे, जे काही असू शकते. मग ते एक संबंध आपल्याला दाखवायचे कॉज ऑफ ऍक्शन नुसार. यानंतर आपल्यासमोर पुढचा मुद्दा येतो ज्याला आपण म्हणत असतो सबस्टॅन्टिव्ह नरेटिव्ह. या सबस्टॅन्टिव्ह नरेटिव्हला अच्छा, यामध्ये टायपिंगचा इश्यू आहे का, एक सेकंड, आय एम जस्ट डिरेक्टली, एक सेकंड. ओके, या सेकंड वाल्या पार्ट मध्ये आपण मांडायचा प्रयत्न करत असतो सबस्टॅन्टिव्ह नरेटिव्ह. सबस्टॅन्टिव्ह नरेटिव्हचा अर्थ असणार आहे आपल्यासाठी की बाबा एक दोन्ही व्यक्ती, या दोन्ही व्यक्तींमध्ये काय काय गोष्टी आतापर्यंत झाल्या. मग यासाठी आपण ज्या काही सबस्टॅन्टिव्ह नरेटिव्ह आपण म्हणत असतो, सबस्टॅन्टिव्ह नरेशन किंवा नरेटिव्ह म्हणू शकू. या पार्ट मध्ये आपण जेवढेही क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये पास्ट मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी झाल्या, पहिल्या पार्ट मध्ये आपण मांडायचा प्रयत्न केलाय की बाबा या दोन्ही व्यक्तींमधला संबंध, दोघी व्यक्तींचे नावगाव, पत्ता, संबंध, कॉज ऑफ ऍक्शन. त्यानंतर सबस्टॅन्टिव्ह नरेटिव्ह मध्ये आपण मांडायचा प्रयत्न करतो की बाबा ही जे काही कॉज ऑफ ऍक्शन झालंय याची सुरुवात या दिवसापासून झाली. अशा प्रकारे हे अग्रीमेंट 2002 मध्ये झालं. 2003 पर्यंत या सर्व्हिसेस व्यवस्थितपणे प्रोव्हाइड झाल्या. 2004 पर्यंत आम्ही यांना लिगल नोटीस पाठवली की बाबा हे पैसे परत करा, हे करा, ते करा. 2006 पर्यंत आपण मग हा दावा दाखल केला. का दाखल केला? मग ही जी सगळी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मधली सिच्युएशन आहे, ही सगळी सबस्टॅन्टिव्ह नरेटिव्हचा पार्ट येते.
मग सबस्टँटिव्ह नरेटिव्ह इज गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी जी काही भूतकाळामध्ये जो पास्ट टेन्स मधल्या जेवढ्याही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक सिक्वेन्स मध्ये क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये मांडायचं असणार आहे. किंवा सुरुवातीला या व्यक्तींमध्ये 2002 मध्ये करार झाला होता किंवा 2001 मध्ये करार झाला होता. त्यानंतर 2 वर्ष या सर्व्हिसेस अशा प्रकारे प्रोव्हाइड केल्या गेल्या. दर महिन्याला एवढे पैसे द्यायचे, त्या संदर्भात या सर्व्हिस दिल्या जातील. त्यानंतर 2003-4 पर्यंत या सर्व्हिसेस रेग्युलर चालल्या. 5 मध्ये मग गडबड झाली, आम्ही पैसे नाही देऊ शकलो किंवा पैसे देऊन सुद्धा आम्हाला या सर्व्हिसेस नाही मिळाल्या. त्यानंतर 2007 मध्ये आम्ही लिगल नोटीस पाठवली. मग अशा प्रकारची जी सिक्वेन्स असणार आहे, जी पास्ट टेन्स मध्ये भूतकाळामध्ये जे काही कथानक असणार आहे आपल्या वादपत्राच्या संदर्भामधलं, ते कथानक आपल्याला सविस्तरपणे मांडायचं असणार आहे. कोणत्याही गोष्टी मिस करायचा नाहीये. नाहीतर काय होतं, ऑर्डर नंबर 4 चा एक पार्ट, ऑर्डर नंबर 7 चा एक पार्ट, गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन, सगळ्या गोष्टी एकाच वेळेस मांडायचंय. इफ यू मिस समथिंग टू प्रोड्यूस बिफोर द कोर्ट और टू आस्क बिफोर द कोर्ट अगेन्स्ट दॅट पर्टिक्युलर पर्सन. जर तुम्ही काही गोष्टी मिस केल्या मागण्यासाठी, तर भविष्यामध्ये तुम्हाला कोर्ट चान्स देईलच हे सांगू शकत नाही किंवा तुम्हाला तो भविष्यामध्ये चान्स मिळत नाही हे समजून चालायचं आहे. त्यामुळे जे सबस्टँटिव्ह नरेटिव्हचा पार्ट येतो, सबस्टँटिव्ह नरेटिव्हला जेव्हाही आपल्याला एक्सप्लेन करायचं असेल, वी हॅव टू एक्सप्लेन ऑल दिस पार्ट इन अ सच अ वे दॅट कोर्टला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे कळायला पाहिजे. यामध्ये मग अशा प्रकारची लँग्वेज वापरायची आहे जी आपल्यालाही कळेल आणि कोर्टलाही कळेल. जास्त त्या ठिकाणी शशी थरूर बनायची गरज नाहीये. ठीक आहे, आपलं लँग्वेज चांगली असेल, आपलं भरपूर प्रभुत्व असेल, पण समोरच्या व्यक्तीचाही विचार करायचा आहे. जास्तच भली मोठी लिगल लँग्वेज यूज करायची गरज नाही. अशा प्रकारे सोप्या माध्यमातून कालानुक्रम, त्याला आपण क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये म्हणतो की बाबा आधी आमचा जन्म झाला, नंतर आम्ही शाळेत गेलो, शाळेत गेल्यानंतर आम्हाला अमुक अमुक व्यक्ती भेटली, त्या व्यक्तीसोबत आम्ही लग्न केलं, नाही त्या व्यक्तीसोबत आम्ही डेट केली, डेट केल्यानंतर लग्न केलं, लग्नानंतर आमचं व्यवस्थितपणे चाललं नाही, त्यामुळे आता आम्ही डिवोर्स पिटिशन दाखल करत आहोत. मग सबस्टँटिव्ह नरेटिव्ह गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये सगळ्या गोष्टी मांडा. डिरेक्टली डिवोर्स पिटिशन बद्दल नका बोलू की बाबा आमचे यावेळेस लग्न झालं, आता आम्हाला डिवोर्स हवाय. नाही, वी हॅव टू गिव्ह दिस स्टोरी. अशा प्रकारे हे झालं, या व्यक्तींद्वारे हे लग्न झालं, या लग्न स्थळा या व्यक्तीचं जी काही संस्था आहे त्यांच्याजवळ आमचं लग्न जुळलं, या दिवशी लग्न झालं, या ठिकाणी होतं, आणि त्यामुळे आमचा संसार व्यवस्थितपणे चालला. नंतर या गडबडी झाल्या, त्यामुळे आता आम्हाला सोबत राहायचं नाही, त्यामुळे डिवोर्स हवाय. मग सबस्टँटिव्ह नरेटिव्ह गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन टू दी कोर्ट, आपल्या या केसमध्ये काय काय गोष्टी कशा प्रकारे का झाल्या. मग हा एक सिनॅरिओ, आणि या सबस्टँटिव्ह नरेटिव्हचा लास्ट पार्ट मध्ये आपण मग ऍड करत असणार आहोत, ज्याला आपण म्हणत असतो प्रेयर वगैरे. ज्या प्रेयर मध्ये आपण आपल्या मागण्या ज्या काही असतात त्या मागण्या मांडायचा प्रयत्न करत असतो. मग हा एक पर्टिक्युलर सिनॅरिओ आपल्या समोर येतो. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपण या सबस्टँटिव्ह नरेटिव्हला समाप्त केल्यानंतर, सबस्टँटिव्ह नरेटिव्ह मध्येच मग काही डॉक्युमेंट असले, बाकीचा पार्ट असला, या सगळ्या गोष्टी ऍड केल्या जातात. काही असे महत्वाचे व्यक्ती ज्यांना या केस बद्दल माहिती आहे त्यांचे नाव ऍड केले जातात. काही इव्हेंट आहेत, काही लोकेशन आहेत, त्या लोकेशन, इव्हेंट, व्यक्ती, या सगळ्या गोष्टी ऍड केल्या जातात. काही पुरावे, साक्षीदार, व्हॉट एव्हर दी थिंग्स, काही ऍड करायचे असले तेही ऍड केले जातात. हवे का पार्ट आहे, साक्षीदारांनी ऍड करणं गरजेचं नसतं, पण असलेच त्यांच्याबद्दल काही माहिती असली तर ते पण आपण ऍड करू शकतो. तो नंतर पाहू आपण. मग हे सबस्टँटिव्ह नरेटिव्ह स्टोरी ग्लॉसचा सेकंड पार्ट संपल्यानंतर आपल्या समोर पुढचा पार्ट येतो, त्याला म्हणत आहोत आपण प्रेयर वगैरे. आणि प्रेयर आपल्याला ही माहिती देण्याचा प्रयत्न करतात एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये की प्रेयर क्लॉज गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन टू दी कोर्ट, की बाबा या प्रेयर क्लॉजद्वारे आपण कोर्टला हे सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा वादीनुसार हा जो काही कॉज ऑफ ऍक्शन झाले, हा वाद उद्भवलेला असणार आहे. या वाद उद्भवलेल्या सिच्युएशन मध्ये आमच्या व्यक्तीला, आमचा प्लेंटिफला अमुक अमुक या मागण्या आहेत, त्या मागण्या त्याचा पूर्ण करायला हव्या. मग या पर्टिक्युलर मागण्यांमध्ये जे काही मांडायचं असेल आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आपण मांडू शकतो. मग यामध्ये मला पैसे मांडायचे असेल मी पैसे मांडेल, मला प्रॉपर्टी बद्दल बोलायचं मला प्रॉपर्टी बद्दल बोलू शकेल. मला या संपूर्ण पार्ट मध्ये मांडायचे एक इम्पॉर्टंट मुद्दा, ज्या मुद्द्याला मी म्हणू शकेल की बाबा याद्वारे मी या व्यक्तीकडून काहीतरी जमीन मागू इच्छिते, या व्यक्तीकडून मी एवढी गार्डन मागू इच्छिते, शेती मागू इच्छिते,
मी नोकरी मागू इच्छिते, माझ्या नोकरीचं पेंडिंग सॅलरी मागू इच्छिते, मला या व्यक्तीकडून डिवोर्स हवाय, मला या व्यक्तीला डिवोर्स द्यायचा मला या व्यक्तीसोबत कम्युनिकेशन करायचंय, मला या व्यक्तीसोबत पर्टिक्युलरली एक म्युच्युअल कन्सर्नने डिवोर्स घ्यायचा आहे, मला कॉम्प्रोमाइज करायचं आहे, मला सेटलमेंट करायचंय. मग अशा प्रकारचे जे काही डिफरंट काइंड ऑफ प्रेयर असू शकतील, मागण्या असू शकतील, या सगळ्या मागण्या आपण त्या ठिकाणी आपल्या प्रेयर क्लॉजच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करत असतो. मग हा एक इम्पॉर्टंट सिनॅरिओ होतो आपल्यासमोर या पर्टिक्युलर प्रेयर क्लॉजच्या माध्यमातून. मग प्रेयर क्लॉज डिपेंड करत असणार आहे की बाबा प्रेयर क्लॉजच्या मध्ये एकतर आपण कम्पेन्सेशन मागू शकतो, क्रिमिनल वाला केस असल्या अशा प्रकारचे त्यामध्ये आपण शिक्षा मागू शकतो, काही मागण्या मागू शकतो. त्या मागण्यांमध्ये सांगू शकतो की बाबा ही आमची प्रॉपर्टी आहे, जोपर्यंत केस सुरू असेल तोपर्यंत त्या प्रॉपर्टीवर कुणी जाऊ नये. म्हणजे आपण त्या ठिकाणी एक अंतरिम आदेशसाठी सांगू शकतो, एक तात्पुरता मनाई हुकूम सांगू शकतो, की बाबा माझ्या त्या मागण्यामध्ये मी मेंटेनन्स मागू शकेल की बाबा जोपर्यंत केस सुरू आहे तोपर्यंत मला अमुक अमुक एवढे पैसे दर महिन्याला मिळायला हवे. तो डिपेंडिंग ऑन सिच्युएशन की बाबा मला काय मागायचंय काय नाही मागायचंय, इंटेरियम रिलीफ मागायचंय का, इंजंक्शन संदर्भामध्ये मागायचंय का, किंवा मग सगळ्या पॉइंटला एकत्र मागायचंय का. मेनी मोर थिंग्स त्या काही असू शकतील, केस टू केस त्या चेंज होऊ शकतात. मग या सिच्युएशन मध्ये आपल्याला जनरली आताच्या पार्ट मध्ये लक्षात ठेवायचंय, प्रेयर क्लॉज मध्ये ज्या काही मागण्या असेल त्या मागायच्या, एकत्र सगळ्या गोष्टी मागायचे. मग त्यामध्ये कोर्ट कडून काही मागण्या असल्या की बाबा मी जे काही नाही मागितलं पण कोर्टला योग्य वाटेल तेही कोर्टने आम्हाला द्यावं, आम्हाला या संपूर्ण केसमध्ये जो काही आपण दावा चालवत आहोत, केस चालवत आहोत, त्यामध्ये आमचा केसचा खर्च द्यावा, आम्हाला जे काही मेंटल हॅरसमेंट झालं त्यामुळे आम्हाला थोडं कम्पेन्सेशन द्यावं, आम्हाला या ठिकाणी केस करायला जमत नाही त्यामुळे आमची ही केस दुसऱ्या कोर्टमध्ये दाखल करून घ्यावी. मेनी मोर थिंग्स त्या काही असू शकतील त्या या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मांडू शकतो. पैसे लत्ता जे काही असेल ते. यानंतर मग पुढचा पार्ट आणि लास्टचा पार्ट या संपूर्ण प्रेयर क्लॉज नंतर त्या पर्टिक्युलर दाव्यामध्ये येतो, ज्याला आपण म्हणत असतो की बाबा या संपूर्ण पार्ट मधला इम्पॉर्टंट आणि पुढचा पार्ट जो काही असणार आहे व्हेरिफिकेशन. आणि व्हेरिफिकेशन म्हणजे सेम की बाबा सत्यापन आपल्याला फायनल वे मध्ये करायचंय की बाबा आम्ही हे जे काही वर्ड वर रडगाणं मांडलेलं असणार आहे, टायटल क्लॉज पासून तर प्रेयर पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत आणि ही मी या ठिकाणी सिग्नेचर करत आहे, यामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीये आणि मी या सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे घेत आहे, अशा प्रकारचं एक पर्टिक्युलर पार्ट. मग हे झालंय एका इसेन्शियल ऑफ प्लेंटचा सगळ्या इम्पॉर्टंट पार्ट. आणि त्याच इसेन्शियल ऑफ प्लेंट मधला या सगळ्या इम्पॉर्टंट पार्ट नंतर आपल्याला हे लक्षात येतं की हे जे बेसिक्स डिरेक्शन असणार आहे कोणत्याही प्लेंटला तयार करायचं, त्यामधला टायटल क्लॉजचा एक पर्टिक्युलर पार्ट, टायटल क्लॉज मध्ये ज्युरिस्डिक्शन ऑफ कोर्ट, त्यानंतर केसचं नाव, केसचा नंबर जो काही आहे, पार्टीज टू दी सूट त्यांचं डिस्क्रिप्शन, त्यानंतर जे काही केस आहे त्याच्या नावामध्ये जो काही पार्ट येऊ शकेल टाईप ऑफ केस नुसार तो एक पर्टिक्युलर पार्ट. त्यानंतर स्टोरी क्लॉजच्या पार्ट मध्ये आपण सुरुवात करत असणार आहोत पार्टीजच्या इन्फॉर्मेशन पासून, त्यांचा रिलेशनशिप पासून, कॉज ऑफ ऍक्शन पासून, आणि त्यानंतर सबस्टँटिव्ह नरेटिव्ह मध्ये जेवढं काही पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत ज्या काही गोष्टी झाल्या, आणि त्यानंतर मग प्रेयरच्या संदर्भामधल्या काय मागण्या आहेत आपल्या, आणि शेवटी मग व्हेरिफिकेशनचा पार्ट, आणि नंतर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट वाला पार्ट जो काही असणार आहे. मग ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण आता ऍक्च्युअल प्लेनचा पार्ट मध्ये जाण्याचा प्रयत्न करू, त्या पार्ट मध्ये आपल्याला काही इम्पॉर्टंट गोष्टी वगैरे लक्षात येतील. त्या इम्पॉर्टंट पार्ट मध्ये आता आपण वन बाय वन सगळ्या गोष्टींकडे व्यवस्थितपणे लक्ष देण्याचा प्रयत्न करू. हा पार्ट तुम्हाला थिरॉटिकल वाटत असेल पण थिरॉटिकल समजू नका, हा सगळा प्रॅक्टिकल माध्यमातलाच पार्ट आहे, जेणेकरून जेव्हा कधी आपण एखाद्या क्लायंट कडून माहिती काढून घेऊ, त्या माहिती काढायच्या वेळेस त्या सगळ्या गोष्टी त्याला विचारून घेणं गरजेचं आहे. मग ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आता आपण ड्राफ्टिंगच्या पार्टसाठी सुरुवात करत आहोत, त्या पार्टसाठी जेव्हा आपण टायटल क्लॉजला सुरुवात करतो, त्या पर्टिक्युलर टायटल क्लॉज मध्ये आपल्याला जो काही पहिला पार्ट म्हणत असतो ज्युरिस्डिक्शन, त्या ज्युरिस्डिक्शनचा पार्टला आपण शोधत असतो जनरली कोणत्या माध्यमातून, या ज्युरिस्डिक्शनचा पार्टला आपण शोधत असणार आहोत आपल्या या संपूर्ण सिच्युएशन मध्ये, ज्याला आपण म्हणत असतो
civil procedure code, and civil procedure code is giving us information regarding the की आपण या पर्टिक्युलर जो काही व्यक्ती माझ्या समोर आलेला असणार आहे या व्यक्तीचा दावा आपण कोणत्या कोर्टमध्ये दाखल करत आहोत. आपण हे 1 बाय 1 यासाठी घेत आहोत जेणेकरून आपल्याला प्लेनच्या पार्ट मध्ये लक्षात येते. म्हणजे जेव्हा आपण आपल्या समोर एखादा क्लायंट येईल त्यावेळेस आपण डिरेक्टली असं ज्युरिस्डिक्शन नाही शोधणार आहोत. आपण आधी त्याचं नाव गाव विचारू की बाबा आलात बसा, नाव काय तुमचं, कुठून आलात, तुमचं संपूर्ण नाव, तुमचं ऑक्युपेशन काय आहे, समोरच्या पक्षकाराचं नाव, त्याचं ऑक्युपेशन काय आहे, तो कोणत्या ठिकाणी राहतो, तुमच्यामध्ये वाद काय असणार आहे, तुमच्याकडे काही कागदपत्र आहेत का, तुमच्याकडे कागदपत्र असेल तर ते कोणते कागदपत्र आहेत ते आम्हाला दाखवा, यामध्ये मग तुमच्या काय मागण्या आहेत ते आम्हाला सांगा. त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण चेक करायचा प्रयत्न करू त्यावेळेस आपल्याला नंतर लक्षात येतं ज्युरिस्डिक्शन काय आहे कोर्टचं. त्यामध्ये मग आपण डिसाईड करतो ज्युरिस्डिक्शन काय असणार आहे. बट जेव्हा आपण ड्राफ्टिंगसाठी जातो, ड्राफ्टिंग तर म्हणजे असं काही क्लायंटला आपण समोर बसवून तर त्याला विचारत नाही की बाबा कोणत्या कोर्टमध्ये दावा दाखल करू, मला सांगा तुम्ही, त्याच कोर्टमध्ये आपण दावा दाखल करू. असं तर होत नाहीये. आपण ऍडव्होकेट आहोत, क्लायंट ऍडव्होकेट नाहीये. त्यामुळे ज्युरिस्डिक्शनचा पार्ट आपण क्लायंटच्या कागदपत्रांवर बेस, क्लायंटच्या प्रेयर क्लॉजवर बेस, क्लायंटला कोणता रिलीफ हवाय, कोणत्या मागण्या आहेत त्याच्या, कशा प्रकारचा तो दावा आहे, या संदर्भामधून आपण त्या ज्युरिस्डिक्शनचा शोध त्या ठिकाणी घेत असतो. मग या ज्युरिस्डिक्शनच्या शोधसाठी जनरली आपल्या समोर हा एक इम्पॉर्टंट मुद्दा येतो. अलाउ मी अ सेकंड. कुठे गेले बाबा ऍक्ट, एक सेकंड द्या. ओके, हे जे काही सिव्हिल प्रोसिजर कोड असणार आहे या सिव्हिल प्रोसिजर कोडच्या माध्यमातून आपल्याला खास करून ज्युरिस्डिक्शनच्या संदर्भामधले इम्पॉर्टंट मुद्दे समजून घ्यायचे असतात. मग या पर्टिक्युलर ज्युरिस्डिक्शनचा पार्ट मध्ये त्याला आपण न्यायालयाचं अधिकार क्षेत्र म्हणू शकू. अच्छा, तुम्ही जस्ट गिव्ह मी इन्फॉर्मेशन, मी ओव्हरव्ह्यू घेऊ शकतो याचा आणि थोडं इनडेप्थ मध्येही जाऊ शकतो. तर तुम्ही सांगा मला कशा प्रकारे घ्यायचंय. अदरवाईज मग आपण ड्राफ्टिंगच्या सेक्शन पासून थोडंसं डिस्ट्रॅक्ट नको व्हायला. थोडं जायचंय का इनडेप्थ मध्ये, अदरवाईज आपण वरवर पाहू शकतो. नाही जसं सर, की क्या आपण वरवर बघायचा प्रयत्न केला तर काय होईल यामध्ये, आय एम जस्ट गिव्हिंग यू द इन्फॉर्मेशन की बाबा जो काही आदेश क्रमांक 7 आहे है ना, त्याचा नियम क्रमांक 1 असणार आहे. यामध्ये अधिकार क्षेत्र असणं त्या पर्टिक्युलर कोर्टचं, ज्याला म्हणू शकतो आपण ज्युरिस्डिक्शन शोधणं गरजेचं आहे. ते अनिवार्य आहे आपल्याला त्या पर्टिक्युलर प्लेंटमध्ये. त्यानंतर मग आपण डिरेक्टली सांगू शकू की बाबा त्यामध्ये टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन असतं, पेक्युनरी असणार आहे, सब्जेक्ट मॅटर नुसार असणार आहे. मग हे एक शॉर्ट मध्ये झालंय. थोडं इनडेप्थ मध्ये गेलो तर थोडासा वेळ लागेल आपल्याला. सो यू जस्ट हॅव टू इन्फॉर्म मी, म्हणजे असं नको व्हायला तेव्हा आपण फक्त थिरॉटिकल कडे पाहत आहोत. हा सर, डीप मध्ये घ्या, डीप मध्ये. एक व्यक्ती, दोन व्यक्ती, डीप मध्ये डीप घ्या मध्ये सर. सर. थँक्यू सर. डीप मध्ये नाही ना घ्या. तुम्हाला काही. ओके, हा बघा, या ज्युरिस्डिक्शनचा पार्ट मध्ये गेल्यानंतर आपल्या समोर काही इम्पॉर्टंट मुद्दे येतात. त्या मुद्द्यांपैकी आपल्या समोर एक पहिला इम्पॉर्टंट मुद्दा येईल, खास करून टायटलच्या संदर्भामधून आपण जेव्हा बघायचा प्रयत्न करतो त्यापैकी जो ज्युरिस्डिक्शनचा मुद्दा येतो. अलाउ मी अ सेकंड. सेक्शन, ओके, हा बघा, हा एक पर्टिक्युलर पार्ट येतो, प्लेस ऑफ सुईंगचा पार्ट, ज्यामध्ये आपल्याला सेक्शन नंबर 15 बघायचा असणार आहे. ठीक आहे, 15 नंतर 16 बघायचा असणार आहे. अशा प्रकारचा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला प्लेस ऑफ सुईंगचा पार्ट मध्ये आपल्याला ज्युरिस्डिक्शनच्या संदर्भामधले सगळी इन्फॉर्मेशन मिळत असते. मग पहिला मुद्दा इथून स्टार्ट होतो सेक्शन नंबर 15 ऑफ सीपीसी पासून तर सेक्शन नंबर 25 ऑफ सीपीसी इथपर्यंत एक संपूर्ण मुद्दा येतो. पण जेव्हा आपण ऍक्च्युअल मध्ये हा मुद्दा बघायचा प्रयत्न करतो, या मुद्द्याला आपल्याला सुरुवात करायची असते जनरली ज्यावेळेस आपण आपल्या ड्राफ्टिंगच्या मुद्द्यापर्यंत जातो, ज्यावेळेस आपण आदेश क्रमांक 7चा पार्ट मध्ये जाऊ. मग आदेश क्रमांक 7 इज गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी आपल्या या पर्टिक्युलर केसमध्ये जे काही आपल्याला दावे दाखल करायचे असणार आहे. अलाउ मी अ सेकंड, आय एम जस्ट स्क्रोलिंग इट डाऊन. ओके, म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्हाला, अच्छा, आय थिंक डिरेक्टली सर्च करून बघितलेलं चांगलं. ऑर्डर 7.
अच्छा, ऑर्डर 7 या माध्यमातून येत नाहीये. एक सेकंड. अच्छा, जास्त वर आलोय आपण. ओके. हा बघा, हा एक पर्टिक्युलर पार्ट. इथे आपल्याला डिरेक्टली या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात रिगार्डिंग दी सेम. ठीक आहे. नेक्स्ट टाइम म्हणजे प्लेनच्या संदर्भामध्ये जेव्हाही पर्टिक्युलर्स येतील ना, त्यावेळेस त्या पर्टिक्युलर प्लेंटमध्ये या सगळ्या गोष्टींना तुम्हाला मेन्शन करायचं असणार आहे की बाबा पॉइंट नंबर, ऑर्डर नंबर 7, रूल 1च्या सिच्युएशन मधले जेवढेही इम्पॉर्टंट मुद्दे आहेत या सगळ्या मुद्द्यांना आपल्या प्लेंटमध्ये दाखल करायचे. त्यापैकी हा एक पर्टिक्युलर मुद्दा आपल्या समोर येतो, ज्याला आपण म्हणत असतो टायटल क्लॉजचा मेन मुद्दा, ज्यामध्ये आपण ज्युरिस्डिक्शन ऑफ कोर्टच्या संदर्भामध्ये बोलत असतो. मग हे जे ज्युरिस्डिक्शन असणार आहे कोर्टचं, हे खास करून 3 माध्यमातून येत असणार आहे. पहिला माध्यम यामध्ये येतो, ज्याला आपण म्हणत असतो टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन, ज्याला आपण जागेच्या आधारावरचं ज्युरिस्डिक्शन म्हणत आहोत. या सिच्युएशन मध्ये जागेच्या आधारावरच्या ज्युरिस्डिक्शनला जर आपण अजून इनडेप्थ मध्ये जाण्याचा प्रयत्न केला, तर हे ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय की बाबा अशा प्रकारचा दावा जो दाव्याचं कॉज ऑफ ऍक्शन ज्या ठिकाणी झालं असेल त्या ठिकाणी ज्या काही कोर्टला, जे लोअर ग्रेडचं कोर्ट असेल, ज्या कोर्टचं अधिकार क्षेत्र असेल, त्या कोर्टमध्ये तो पर्टिक्युलर दावा वगैरे दाखल करून घेणं. जसं की आपला दावा, आपला हा जो काही दावा आपण ड्राफ्ट करत आहोत या संदर्भामधलं कॉज ऑफ ऍक्शन, म्हणजे हा दावा ज्यावेळेस आपण दाखल करत आहोत या संदर्भामधला वाद नेमका कोणत्या ठिकाणी झालाय. मग भारताच्या सिच्युएशन मध्ये बघा किंवा मग महाराष्ट्राच्या सिच्युएशन मध्ये म्हणा, हा जर वाद समजा बीड या ठिकाणी झालेला असणार आहे. ठीक आहे, बीड जिल्ह्यामध्ये झालेले हे आपल्याला लक्षात आलं. बीड या जिल्ह्यामध्ये जर हा पर्टिक्युलर वाद झालेला असणार आहे, मग आपण या ठिकाणी या सिच्युएशन मध्ये जेवढाही बीड जिल्हा असेल त्या बीड जिल्ह्याला चेक करायचा प्रयत्न करू. समजा हा वाद झालेला असाला या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये, हा जो डॉट तुम्हाला दिसत आहे बीड जिल्ह्याचा, या ठिकाणचा तो वाद आहे. मग टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन, जागेच्या आधारावरचे ज्युरिस्डिक्शन, प्रादेशिक ज्युरिस्डिक्शन, हा जो काही पार्ट असतो, इट इज गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन की बाबा ज्या ठिकाणी तो वाद झाला असणार आहे त्या ठिकाणी जे काही कोर्ट आहे अस्तित्वात, जे काही लोकल कोर्ट असेल अस्तित्वात, आणि जे सगळ्यात लोअर ग्रेडचं कोर्ट आहे, म्हणजे सगळ्यात खालच्या लेवलचं म्हणण्यापेक्षा दुय्यम लेवलचं कोर्ट म्हणू शकू, ज्या कोर्टला तशा प्रकारच्या केसेस सुनवाई करायचा अधिकार आहे, त्या कोर्टचं नाव त्या ड्राफ्ट मध्ये सुरुवातीला असणार आहे. म्हणजे समजा एखादा दावा असणार आहे फॅमिली मॅटरचा, की बाबा एक डिवोर्स पेटिशनचा दावा आहे. मग समजा आपण असलो बीड या ठिकाणी, मग आपण बीड मध्ये चेक करू, बीड जिल्ह्यामध्ये चेक करू की बाबा बीड जिल्ह्यामध्ये फॅमिली मॅटर कोण ऐकतं, कोणतं असं कोर्ट आहे बीड जिल्ह्यामध्ये त्याला फॅमिली मॅटर ऐकायचा अधिकार आहे. फॅमिली मॅटर मध्ये मग डिवोर्सचं पेटिशन आलं, डिवोर्सचं पेटिशन बीड जिल्ह्यामध्ये कोण ऐकू शकतं. मग आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतो बीड जिल्ह्यामध्ये. आपल्याला लक्षात येतं, अरे सेशन कोर्ट पण आहे बीडमध्ये, मग सेशन कोर्टमध्ये सुनवाई होते का. लगेच लक्षात येईल, अरे सेशन कोर्ट हे क्रिमिनल मॅटर ऐकतात, तिथे तर नाही होऊ शकत हा, कारण की आपला डिवोर्सचं पेटिशन आहे. मग बीडमध्ये लेबर कोर्ट आहे, मग लेबर कोर्टमध्ये फक्त लेबरच्या केसेस चालतात, हे डिवोर्सचं पेटिशन आहे आपलं, हे केसेस चालू शकेल का, तर नाही. त्याचंही उत्तर आपल्याकडे नाही येत. समजा मग पुढचा पार्ट मध्ये आपल्याला लक्षात येतं, हे जे काही बीड जिल्हा असणार आहे या बीड जिल्ह्यामध्ये अजून काही प्रकारच्या केसेस येतात, ज्यामधला आपला जो काही दावा आहे हा डिवोर्सचं पेटिशन आहे. मग हा सिव्हिल इन नेचरचा दावा आहे का, लक्षात येतं रे बाबा सिव्हिल इन नेचरचा तर आहे.
पण फॅमिली मॅटरसाठी एक डिफरंट काइंड ऑफ कोर्ट येतं. मग बीड मधलं जर हा दावा दाखल करायचा असेल मला डिवोर्सचं पिटिशन, मग बीड या एरियामध्ये जर हे कॉज ऑफ ऍक्शन झालं असणार आहे, तर बीड जिल्ह्यामधलं जे काही कोर्ट असणार आहे, त्या कोर्टला फॅमिली मॅटर सुनवाई करायचा अधिकार आहे, त्या कोर्टमध्ये मी दावा दाखल करेन. मग हा एक पर्टिक्युलर उदाहरण असू शकतं टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन. ह्याच मध्ये मग आपण हे समजू शकतो की बाबा माझी प्रॉपर्टी बीड जिल्ह्यामध्ये कुठेही अस्तित्वात आहे. मग माझी प्रॉपर्टी जर बीड या ठिकाणी अस्तित्वात आहे, मग बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये, त्या जमिनीच्या संदर्भामध्ये जर काही वाद उद्भवला, तर मी तो वाद बीड जिल्ह्यामध्ये जे काही कोर्ट आहे त्या कोर्टमध्ये सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. यासाठी मी असं डिफरंट काइंड ऑफ कोर्ट बघायचा जाणार नाहीये. माझा जर दावा, माझी जर जमीन बीड मध्ये असली, बीड मधलं कोर्ट असेल, तरच मी त्या ठिकाणी सुनवाईसाठी जाऊ शकतो. अदरवाईज समजा मी बीड सोडून अहमदनगरला जाऊ शकतो का, तर नाही जाऊ शकत. मी नाशिकमध्ये जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. का जाऊ शकत नाही? कारण की ज्युरिस्डिक्शनचा पार्ट ज्याला आपण टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन म्हणतो, सेक्शन 15 पासून तर 25 पर्यंतचा पार्ट ऑफ सीपीसी गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन, ज्यामध्ये आपल्याला माहिती मिळते की ज्या ठिकाणी तो वाद झालेला असेल, त्या वाद झालेल्या ठिकाण आणि त्याचा लोकल कोर्ट जे काही आहे, ज्या कोर्टला त्या ठिकाणी तशा प्रकारचा दाव्या सुनवाई करायचा अधिकार असेल, त्या ठिकाणी तो दावा दाखल करण्यात यावा. मग हा एक वेगळा भाग आहे की बऱ्याच वेळेस असंही होतं की बाबा या ठिकाणी जमीन आहे, पण आपण जर कोर्टला विनंती केली आणि कोर्टने आपली विनंती मान्य केली, तर तो दाव्याला आपण दुसऱ्या ठिकाणीही जाऊन त्याची सुनवाई करू शकतो. त्याला आपण म्हणतो ट्रान्सफर ऑफ सूटचा संदर्भामधला पार्ट. पण तो आता बघायची गरज नाहीये. ती एक स्पेशल काइंड ऑफ सिच्युएशन असते, ज्यासाठी आपल्याला स्पेशली कोर्टची मदत घेणं गरजेचं असतं. पण सध्याच्या सिच्युएशन मध्ये टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन, जागेच्या आधारावरचे ज्युरिस्डिक्शन, गिव्हिंग इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी, ज्या ठिकाणचा वाद त्या ठिकाणचा कोर्ट, हा ह्याला आपण सध्याच्या सिच्युएशन मध्ये म्हणू शकू टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन. जसं की समजा आपल्या समोर वाद असेल नागपूरमध्ये, तर दावा सुद्धा नागपूरच्या लोकल कोर्टमध्येच दाखल होईल, ज्या ठिकाणचा लोकल कोर्टला जे सगळ्यात खालच्या लेवलचं कोर्ट आहे, त्याला तशा प्रकारच्या केसेसची सुनवाई करायचा अधिकार असेल, त्या कोर्टमध्ये तो दावा दाखल होईल. हा झालाय पहिला पार्ट. त्यानंतर सेकंड पार्ट आपल्या समोर येतो, ज्या पार्टला आपण म्हणत असतो की बाबा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन नंतर आर्थिक आधारावरचं ज्युरिस्डिक्शन असतं. तो पार्ट म्हणजे ज्याला आपण आर्थिक आधारावरचं ज्युरिस्डिक्शन, ज्याला म्हणू शकतो दाव्याचं एखादा केस, त्या केसचं जेवढं मूल्य असेल, व्हॅल्युएशन असेल, त्या प्रकारचे ज्युरिस्डिक्शन, त्याला आपण इंग्लिशमध्ये मॉनिटरी ज्युरिस्डिक्शन म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला आपण पेक्युनियरी ज्युरिस्डिक्शन म्हणतो, किंवा मराठीमध्ये ज्याला आपण आर्थिक आधारावरचं ज्युरिस्डिक्शन म्हणू शकतो, आर्थिक अधिकार क्षेत्र म्हणू शकतो, दाव्याच्या मूल्यांकनानुसार आधार क्षेत्र म्हणू शकतो. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला हे लक्षात येतं की व्हेनेवर अशा प्रकारचे ज्युरिस्डिक्शन बद्दल आपण बोलत आहोत, त्या ठिकाणी आपल्याला हे लक्षात येतं की जे काही राज्य सरकार असणार आहे, राज्य सरकारने व्हॅल्युएशन ऑफ सूट ऍक्ट ला घेऊन, कोर्ट फीस ऍक्टला सोबत घेऊन, जे काही सिव्हिल कोर्ट ऍक्टचा जो काही पार्ट आहे महाराष्ट्राच्या सिच्युएशन मधला, त्या ऍक्टच्या अंतर्गत आपल्याला हे लक्षात येतं की स्टेट गव्हर्नमेंट विथ कन्सल्टेशन विथ हाय कोर्ट आपल्याला प्रत्येक जिल्ह्याच्या लेवलला हे डिफरंट काइंड ऑफ कोर्ट दिलेले असतात आणि त्या पर्टिक्युलर कोर्टला काही पॉवर दिलेल्या असतात की त्या कोर्टने तेवढ्या अमाऊंटचे मॅटर ऐकायला पाहिजे, तेवढ्या अमाऊंटच्या केसेस ऐकायला पाहिजे. मग आर्थिक आधारावरचे ज्युरिस्डिक्शन, पेक्युनियरी ज्युरिस्डिक्शन, गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी, तुम्ही जेवढ्या अमाऊंटच्या मागण्या करतात ना, तुम्ही जेवढ्या पैशाच्या मागण्या करतात ना, त्यानुसार तुमच्या केसचं व्हॅल्युएशन ठरतं. तुम्ही जर मागणी केली प्रेयर क्लॉज मध्ये 1 करोड रुपयाची, समजा हा आपला जो काही दावा आपण तयार करत आहोत, या पर्टिक्युलर दाव्यामध्ये आपली एक पर्टिक्युलर मागणी वगैरे आहे. या मागणीमध्ये आपण मेन्शन करायचा प्रयत्न केला की बाबा या संपूर्ण दाव्यामध्ये माझी मागणी आहे या ठिकाणी 1 करोड रुपयाची. मग सिव्हिल कोड ऍक्ट ऑफ महाराष्ट्र इज गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी की तुमची जेवढी मागणी असेल 1 करोड रुपयाची, 10 लाख रुपयाची, 1 लाख रुपयाची,
त्यानुसार आम्ही बाबा कोर्ट ठरवून दिले. आम्ही तुमच्या एरियामध्ये, तुमच्या महाराष्ट्रामध्ये तो कोर्ट ठरवून दिलेले असणार आहे. तुमची जी काही मागणी असणार आहे त्या मागणीनुसार तुम्ही त्या ठिकाणी बिहेव करायचंय. तुम्ही त्या ठिकाणी तशा प्रकारचा कोर्टमध्ये जायचंय, तशा प्रकारचा कोर्टमध्ये तुम्ही दाखल करायचंय दावा. मग सिव्हिल कोर्ट ऍक्ट गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी डिफरंट काइंड ऑफ कोर्ट्स, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात एक लेवल ऑफ कोर्ट्स. पहिली लेवल येत असणारे तालुक्याच्या लेवलला. तालुक्याच्या लेवलला आपल्याला बघायला मिळतात खास करून कोर्टच्या संदर्भामधलं एक इम्पॉर्टंट पार्ट. त्या संपूर्ण पार्टमध्ये आपल्याला बघायला मिळत असणारे डिफरंट काइंड ऑफ कोर्ट. त्यामध्ये मग आपण तालुक्याच्याच लेवलला बघायला मिळतात आपल्याला फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट, सेकंड क्लास मॅजिस्ट्रेटचे जे काही कोर्ट आहेत त्यांना सिव्हिलवाल्या पार्टमध्ये बघायला मिळतात की बाबा एक पर्टिक्युलर सिनेरियो, जे काही सिव्हिल जज आहेत, डिव्हिजनल सिव्हिल जज असू शकतील त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये, मग त्यांचेच आपण काही क्लासेस वगैरे केलेले असतात. मग ते पर्टिक्युलर क्लासेस सध्या आपल्याला लक्ष द्यायचं नाही. आपण पुढे जाऊन लक्ष देऊ त्यामध्ये इन डेप्थ मध्ये, पण सध्याच्या सिच्युएशन मध्ये लक्षात ठेवायचंय हे जे काही पेक्युनरी ज्युरिस्डिक्शनचा पार्ट मध्ये जे काही कोर्ट अस्तित्वात असतात तालुक्याच्या लेवलला, जिल्ह्याच्या लेवलला किंवा मग राज्याच्या लेवलला, त्यांना आपण डिफरंट काइंड ऑफ पॉवर देत असतो. आणि त्या पॉवरच्या बेसमध्ये आपल्याला हे लक्षात येतं की या डिफरंट काइंड ऑफ पॉवरनुसार ते तशा प्रकारच्या केसेस, जेवढ्या प्रकारचं आर्थिक केसेस असू शकतील तेवढ्या प्रकारचे ते केसेस त्या ठिकाणी सुनवाई करू शकतात. काही कोर्टला जर पॉवर दिला तुम्ही 1,00,000 पर्यंतच्या केसेस सुनवाई करू शकाल. मग 1,00,000च्या पर्यंतच्या केसेस म्हणजे काय, आपण जेवढी मागणी केली असेल त्याला म्हणतो आपण व्हॅल्युएशन. आपण मागणी केलेली असली 10,00,000 रुपयाची, आपल्या केसचं व्हॅल्युएशन होईल 10,00,000 रुपये. आणि मग 10,00,000 नुसार ज्या कोर्टला तो अधिकार असेल 10,00,000च्या केसची सुनवाई करायचा, त्या कोर्टमध्ये आपल्या केसची सुनवाई होईल. आपल्या दाव्याची मागणी असली 1,00,00,000 रुपये, 10,00,00,000 रुपये, मग ज्या कोर्टला 10,00,00,000 रुपयाची सुनवाई करायचा अधिकार असेल त्या कोर्टमध्ये आपल्या केसची सुनवाई होईल. मग अशा प्रकारचा एक इम्पॉर्टंट पार्ट. मग ह्याच सिच्युएशन मध्ये फक्त एवढं समजून चालत नाही आपल्याला की बाबा फक्त 10,00,000ची सुनवाई, 1,00,000ची सुनवाई नाही. हा मिक्स होतो पार्ट. हा मिक्स कशासोबत होतो, हा मिक्स होतो पार्ट ज्या ज्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आपला तो दावा आहे. म्हणजे समजा माझी जमिनीची प्रॉपर्टी किंवा माझ्या पैशाचा मॅटर हा जर आहे लातूरमध्ये, मग मी जेव्हा दावा दाखल करेल त्यावेळेस मला लातूर मधल्याच अशा कोर्टमध्ये जायचं असणार आहे ज्या ठिकाणचा लातूरच्या कोर्टला 10,00,000च्या केसच्या सुनवाई करायचा अधिकार असेल. मी माझं केसची मागणी 10,00,000 आहे, मला माहिती पडलं की बाबा व्हॅल्युएशन ऑफ सूट 10,00,000 झालं, मग मी या ठिकाणी हा दावा नाशिकमध्ये नाही घेऊन जाणार की बाबा हो नाशिकचा कोर्ट आहे का, नाशिकचं कोर्ट मला जवळ पडतं, मी त्या ठिकाणी जाईल. नाही. व्हॅल्युएशन ऑफ सूट म्हणजे ज्याला आपण म्हणत आहोत आर्थिक आधारावरचं ज्युरिस्डिक्शन, ह्याला आपण म्हणत असतो आर्थिक आधारावरचं ज्युरिस्डिक्शन. पण तुमचा वाद नेमका कोणत्या ठिकाणी झालाय? जर तुमचा वाद आर्थिक आधाराचा असेल पण तुमचा वाद लातूरमध्ये झालाय, तुमचा वाद साताऱ्यामध्ये झाला असेल, तर तुमचा वाद साताऱ्यामधलं जे काही कोर्ट आहे ज्याला 10,00,000चं मॅटरची सुनवाई करायचा अधिकार आहे त्याच कोर्टमध्ये जाईल. नाशिकमध्ये जाणार नाही, मुंबईमध्ये जाणार नाही, पुण्यामध्ये जाणार नाही, देशात कुठेही जाणार नाही. आपला मॅटर दाखल होईल नाशिकमध्येच, नॉट नाशिकमध्ये, लातूरमध्ये किंवा साताऱ्यामध्येच, ज्या ठिकाणच्या कोर्टला त्या प्रकारच्या केसेस सुनवाई करायचा अधिकार आहे. त्यामुळे हा एक इम्पॉर्टंट पार्ट लक्षात ठेवायचा आहे की जेव्हा आपण ज्युरिस्डिक्शन बघायचा प्रयत्न करू ऑन द बेसिस ऑफ पैसाचा मॅटर, त्यावेळेस पैसाचा मॅटर तर बघायचंच आहे, त्यासोबत तो एरियाही बघायचा आहे ज्या ठिकाणी तो वाद उद्भवलाय. आपला वाद उद्भवलेला असेल साताऱ्यामध्ये, अमाऊंट आपण मागितली 10,00,000, तर सातारा जिल्ह्यामधलं जे काही कोर्ट आहे तिथेच आपल्याला मागण्या करायचंय. आपण पुणे ठिकाणी जाऊन मागण्या नाही करणार आहोत. मग हा सगळा पार्ट आपल्याला बघायला मिळतो सिव्हिल कोड ऍक्ट ऑफ महाराष्ट्र. मग त्यामध्ये डिफरंट काइंड ऑफ क्लॉज आहेत ते आपण नंतर पाहणारच आहोत. मग हा एक सिनेरिओ होतो खास करून व्हॅल्युएशनच्या संदर्भामध्ये. आणि ह्याच व्हॅल्युएशनच्या संदर्भामध्ये आपल्याला मग व्हॅल्युएशन ऑफ सूट ऍक्ट सुद्धा त्या ठिकाणी ऍड करायचा असतो. आणि ह्याच सोबत आपल्याला ऍड करायचा असणार आहे आपला जो काही कोर्ट फीस ऍक्ट आहे त्याला सुद्धा. मग हे मिक्स अँड मर्ज होतात आणि त्या बेसवर मग आपण पुढे जात असतो. मग अशा प्रकारचा एक सिनेरिओ आहे. या संपूर्ण सिच्युएशन नंतर आपल्या समोर पुढचा इम्पॉर्टंट पार्ट येतो, थर्ड पार्ट, ज्याला आपण म्हणत असतो टाईप ऑफ केसेस. आणि टाईप ऑफ केसेस नुसार त्याचे ज्युरिस्डिक्शन.
मग टाईप ऑफ केसेस मध्ये सुद्धा आपल्याला डिफरंट काइंड ऑफ केसेस आपल्या समोर येतात, ज्याला आपण स्पेशल काइंड ऑफ कोर्ट म्हणू शकू, किंवा मग सब्जेक्ट मॅटर नुसार ज्युरिस्डिक्शन म्हणू शकू, ज्याला आपण मराठीचा पार्ट मध्ये बघायचा प्रयत्न करतो. जशा प्रकारचा टाईप ऑफ केस तशा प्रकारचा आपला कोर्ट मधला दावा. जसं की सब्जेक्ट मॅटर नुसार आपला दावा असणारे फॅमिली संदर्भामधला, तर आपल्याला तो दावा फॅमिली कोर्टमध्ये घेऊन जावा लागेल. आपला दावा आहे लेबर कोर्ट संदर्भामधला, आपण तो दावा लेबर कोर्टमध्ये घेऊन जाऊ. आपला दावा आहे पैशाच्या संदर्भामधला, आपण तो दावा अशा प्रकारच्या कोर्टमध्ये जाऊ ज्या ठिकाणी पैशाच्या केसेसची सुनवाई होते. आपला दावा आहे क्रिमिनल केस, मग आपण त्या क्रिमिनल कोर्टमध्ये जाऊ. आपला दावा असणार आहे पर्यावरण संदर्भामधला, मग आपण दावा घेऊन जाऊ पर्यावरण संदर्भातल्या कोर्टमध्ये. आपला दावा असणार आहे कंपनी संदर्भामध्ये, मग आपण अशा प्रकारच्या ट्रायब्युनलमध्ये जाऊ ज्या ठिकाणी कंपनीच्या केसेसची सुनवाई होईल. आपला दावा आहे शेअर मार्केटच्या संदर्भामध्ये, मग आपण अशा प्रकारच्या कोर्टमध्ये जाऊ, ट्रायब्युनलमध्ये जाऊ ज्या ठिकाणी कोर्टच्या ते सेबीच्या संदर्भामधला, शेअर मार्केटच्या संदर्भामधल्या केसेसची सुनवाई होईल. आपल्या मागण्या आहेत रेल्वेच्या संदर्भामधले, रेल्वेचा दावा आहे, आपण रेल्वेची सुनवाई त्या ठिकाणी होईल त्या कोर्टमध्ये जाऊ. आपला दावा असणार आहे रिव्हेन्यू संदर्भामधला, लँड रिव्हेन्यू संदर्भामधला, आपण तो दावा घेऊन जाऊ त्या लँड रिव्हेन्यूच्या कोर्टमध्ये. आपला दावा असणाऱ्या संदर्भामध्ये असा एक पर्टिक्युलर पार्ट ज्या स्पेसिफिक रिलेटेड कोर्ट त्या ठिकाणी अस्तित्वात असेल त्या कोर्टमध्ये आपल्याला जायचं आहे. ह्याला म्हणत असतो आपण सब्जेक्ट मॅटर ज्युरिस्डिक्शन. मग हा जो काही पार्ट असतो हा सुद्धा डिरेक्टली डिपेंड करत असणार आहे जे ठिकाण त्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी तो वाद उद्भवलेला आहे. म्हणजे सब्जेक्ट मॅटर जरी आपण म्हणत असलो, समजा एक पर्टिक्युलर वाद आहे खास करून लेबर लॉच्या संदर्भामधला. मग आपण अहमदनगरच्या एरियामध्ये जर एखादा लेबर लॉ संदर्भामधला वाद उद्भवला असेल, तर आपण तो दावा अहमदनगर मधल्याच त्या कोर्टमध्ये घेऊन जायचा असणार आहे ज्या ठिकाणी स्पेशल कोर्ट आहे तशा प्रकारच्या केसेसच्या सुनवाईसाठी. अहमदनगरमध्ये लेबर लॉचा वाद उद्भवला, अहमदनगरच्या लेबर कोर्टमध्ये जायचंय. आपण नाशिकच्या कोर्टमध्ये जाऊन सांगणार नाही की बाबा तुमच्याकडे जाऊन सुनवाई करा. पालघरमध्ये जाऊन सांगणार नाही की बाबा तुमच्याकडे जाऊन सुनवाई करा. ठाण्यामध्ये जाऊन सांगणार नाही की बाबा तुमच्याकडे सुनवाई करा. नाही. म्हणजे व्हॉट एव्हर दी काइंड ऑफ ज्युरिस्डिक्शन वी आर गोइंग टू लर्न ओव्हर हिअर रिगार्डिंग दी ड्राफ्टिंगच्या पार्टमध्ये त्यावेळेस लक्षात ठेवायचं असणार आहे जशा प्रकारचा दावा, त्याचं कॉज ऑफ ऍक्शन कोणत्या ठिकाणी झालंय. म्हणजे हे जे काही ज्युरिस्डिक्शन बद्दल आपण बोलत आहोत ना, या ज्युरिस्डिक्शनचा पार्टमध्ये ज्युरिस्डिक्शन शोधण्यासाठी सुरुवातीला आपल्याला त्या ज्युरिस्डिक्शनच्या संदर्भामधला जो काही कॉज ऑफ ऍक्शन झालाय त्याचं नेमका लोकेशन काय आहे, लोकेशन ऑफ कॉज ऑफ ऍक्शन हे शोधणं गरजेचं आहे. हे जर आपण व्यवस्थितपणे शोधू शकलो तर आपण हे फायनल करतो की आपल्या केसचं ज्युरिस्डिक्शन नेमकं काय आहे. नाहीतर मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं मागच्या सेशन मध्ये सुद्धा. आमचे जे एक पर्टिक्युलर सिनियर होते, सिनियर म्हणजे त्यावेळेस ते ज्युनियरच होते, आमच्यापेक्षा 1-2 वर्ष मोठे. त्यांनी चुकीचा कोर्टमध्ये दावा दाखल करून दिलेला. का केला होता? कारण की ते कॉज ऑफ ऍक्शन नुसार त्यांना नेमकं लक्षातच आलं नाही की बाबा आपल्या एरियामधलं लोकल कोर्ट कोणतं आहे ज्या ठिकाणी आपण जाऊन दावा दाखल करू शकतो. त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं असणार आहे, भलेही आपल्या समोर 3 काइंड ऑफ ज्युरिस्डिक्शन असले, एक जागेच्या आधारावरचं ज्युरिस्डिक्शन, एक पैशाच्या आधारावरचं ज्युरिस्डिक्शन, एक स्पेशल काइंड ऑफ सब्जेक्ट मॅटर नुसार, जशा प्रकारची केस तशा प्रकारचं कोर्ट नुसार, तरी सुद्धा या तिन्ही गोष्टी मिक्स अँड मॅच असतात. म्हणजे एकमेकांमध्ये या अडकलेल्या आहेत, गुंतलेल्या आहेत. त्यामुळे ज्युरिस्डिक्शनचा पार्टमध्ये आपल्याला तिन्ही गोष्टींकडे भर देणं गरजेचं आहे. फक्त एकच पॉइंट समजून चालत नाही. जर माझ्यासमोर उद्या उठून एखादी केस येत आहे मुंबई या ठिकाणची, त्या ठिकाणी माझी केस मुंबईच्या त्याच कोर्टमध्ये जाईल जशा प्रकारचे ते टाईप ऑफ केस आहे. समजा ते टाईप ऑफ केस आहे माझी फॅमिली मॅटरचा, मग मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी जे फॅमिली कोर्ट अस्तित्वात आहे त्या मुंबईचं त्या फॅमिली कोर्टमध्ये मी जाईल. मी उठून सुटून कोणत्याही कोर्टमध्ये जाणार नाही की बाबा माझ्यासमोर हे माझ्यापासून 1 किलोमीटरवर हे पर्टिक्युलर कन्झ्युमर लॉचं कोर्ट आहे, ग्राहक निवारण केंद्राच्या संदर्भामधलं कोर्ट आहे, मी त्या ठिकाणी फॅमिली मॅटर घेऊन जाणार नाही कारण की ते जवळ आहे म्हणून. नाही, असं नाही चालत.
ज्युरिस्डिक्शनचा पार्ट मध्ये लोकेशनलाही चेक करायचंय, जागेच्या आधारावरचं ज्युरिस्डिक्शन त्या ठिकाणी ठीक आहे. जो जागेच्या आधारावरचं आहे, मग पैशाची केस आहे का ती? नाही, पैशाची नाहीये का? मग ती स्पेशल काइंड ऑफ केस आहे का? हो, मग स्पेशल काइंड ऑफ केस आहे का? मग त्या लोकेशन मधलं स्पेशल कोर्ट कोणतं आहे का? त्या कोर्टमध्ये मी जाईल. मग या गोष्टी मिक्स अँड मर्जी होतात. मग बऱ्याच वेळेस असंही आपल्याला लक्षात येतं की बाबा एखादा फॅमिली मॅटर आहे, फॅमिली मॅटर मध्येही पैसे मागतो ना आपण, मेंटेनन्स वगैरे. प्रेयर मध्ये मागतो की बाबा मला एकत्र एवढे पैसे द्या, मला राहायला घर नाही, मला एवढं भाडं वगैरे देत चला. मग तिथेही पैसे असतात, पण नाही. त्यावेळेस आपण टाईप स्पेसिफिक वाला पार्ट पाहतो. त्या टाईप स्पेसिफिक मध्ये जशा प्रकारची केस इन्व्हॉल्व असली, मग त्यामध्ये तशा प्रकारच्या प्रेयर केल्या जाऊ शकतात. बट सध्याच्या सिच्युएशन मध्ये ज्युरिस्डिक्शनचा पार्ट मध्ये हा एक इम्पॉर्टंट मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा असणार आहे. जशा प्रकारचं कोर्टचा मॅटर असेल, त्यामध्ये या तिन्ही ज्युरिस्डिक्शनचा पार्टला लक्षात ठेवायचा आहे. जागेच्या आधारावरचे ज्युरिस्डिक्शन, आर्थिक आधारावरचे ज्युरिस्डिक्शन, पेक्युनिटी संदर्भामधले ज्युरिस्डिक्शन झाला आपण म्हणत आहोत, मॉनिटरी ज्युरिस्डिक्शन झाला आपण म्हणत आहोत, आणि लास्टचा पार्ट सब्जेक्ट मॅटर ऑफ ज्युरिस्डिक्शन हा एक संपूर्ण सिनारिओ या ठिकाणी येतो. मग समजा पुढचा पार्ट आपल्या समोर या ठिकाणी येतो की समजा बाबा एक उदाहरण आहे आपल्या समोर की एखादी वादग्रस्त स्थावर मालमत्ता, एखादी प्रॉपर्टी, एखादी जागा ही समजा पुणे जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहे. पुणे जिल्हा जो काही आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये ती पर्टिक्युलर प्रॉपर्टी आहे. मग समजा पुणे जिल्ह्यामध्येही आपण अजून खोलवर जाऊन चेक करायचा प्रयत्न करू. मग पुणे जिल्ह्यामध्ये कुठे? मग पुणे जिल्ह्यामधला कोणता तालुका? मग आपण चेक करू. अरे पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी तालुका, ठीक आहे, मुळशी तालुका. मग मुळशी तालुक्यामध्ये एखादं गाव आहे का? हो, मग गावाचं नाव, मग त्या मुळशी तालुक्यामधलं गावाचं नाव चेक करू. वाकड नावाचं गाव आहे का? चलो ठीक आहे, वाकड नावाचं गाव. मग एखादा मालमत्तेच्या संदर्भामधला वाकड या गावामध्ये अस्तित्वात येत आहे. त्या गावाचा तालुका मुळशी आहे, त्या तालुक्याचा जिल्हा पुणे आहे. मग त्या स्थावर मालमत्तेचा वाद असेल, त्या प्रॉपर्टीचा वाद असेल, तर त्या प्रॉपर्टीचा वादला आपण त्या ठिकाणी चेक करायचा प्रयत्न करू. त्या जिल्ह्यामध्ये आपल्या या प्रॉपर्टी संदर्भामध्ये ही जी काही मागणी आहे, ही मागणी कशा प्रकारची आहे? मग ही मागणी संदर्भामध्ये आपली मागणी असेल जनरली पैशाच्या संदर्भामध्ये, आपली मागणी असेल त्या ठिकाणी प्रॉपर्टी मला हवी आहे त्या संदर्भामधली. मग तशा प्रकारचं जे काही कोर्ट अस्तित्वात असेल, त्या कोर्टमध्ये आपण दावा घेऊन जाऊ. मग समजा या संपूर्ण पार्ट मध्ये माझ्यासमोर त्या मुळशी तालुक्यामधलं जे काही वाकड नावाचं गाव आहे, या ठिकाणचं जे काही ज्युरिस्डिक्शन असणार आहे, मी या सगळ्या मुद्द्यांना क्रॉस चेक करेल. मग यापैकी मुद्दे आले माझ्यासमोर. प्रॉपर्टी किती मागायचे, किती पैसे मागायचे. प्रॉपर्टी समजा 1000 एकरची आहे. मग मुंबई मध्ये कोणतं असं कोर्ट आहे जे 1000 एकरच्या प्रॉपर्टीचे केसेस पाहू शकेल? मग त्या कोर्टला आपण चेक करू. मग या संपूर्ण प्रॉपर्टीमध्ये आपण फक्त पैसे मागत आहोत का? मग समजा त्या प्रॉपर्टीमध्ये फक्त आपण पैसे मागू की बाबा 10,000 करोड मला पाहिजे त्या प्रॉपर्टीचे. मग त्या ठिकाणी कोणतं असं कोर्ट आहे जे एवढे पैसेचे केसेस सुनवाई करेल? 1 करोड रुपये मला हवंय पुणे जिल्ह्यामध्ये, असं कोणतं कोर्ट आहे ज्या ठिकाणी मी अशा प्रकारचे केसेसची सुनवाई करेल? मग पुणे जिल्ह्यामधलं एखादी मालमत्ता, यामध्ये आर्थिक मूल्यांकन मी चेक करेल. पुण्यामधला मुळशी तालुका, त्यामध्ये आर्थिक मूल्यांकनानुसार मी जी मागणी करत आहे तेवढ्या पैशाची, मी 10 लाखाची मागणी करत आहे. मुळशी तालुक्यामध्ये कोणतं कोर्ट आहे त्या ठिकाणी 10 लाखाच्या केसेस सुनवाई होते? मग हा एक पर्टिक्युलर पार्ट. त्यानुसार मी मुळशी तालुका चेक करतो. मुळशी तालुका चेक केल्यानंतर मी हे चेक करायचा प्रयत्न करेल कोणते कोणते कोर्ट आहे, किती मागण्यांचे कोर्ट आहेत. मग तशा प्रकारचा मी प्रॉपर कोर्ट निवडेल. यानंतर मग पुढचं अजून एक एक्झाम्पल त्या ठिकाणी येऊ शकतं की समजा एखादा केस आहे आपल्या समोर त्याच जिल्ह्यामधली, बाबा माझी केस आहे, आमचा एक कॉन्ट्रॅक्ट होता 2 व्यक्तींमध्ये, आणि कॉन्ट्रॅक्ट बहुतांश अशा प्रकारचा होता की बाबा दोन्ही व्यक्तींनी एकमेकांना पैशाचं देवाणघेवाण होतं आणि त्या देवाणघेवाणी संदर्भामध्ये काही सर्व्हिस प्रोव्हाइड करायचा होता, आणि यामध्ये काही ना काही इश्यू झाले. मग अशा सिच्युएशन मध्ये
बऱ्याच वेळेस असं होत असणार आहे, खास करून एखादा कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भामधला पार्ट असला तर तो कॉन्ट्रॅक्ट ज्या ठिकाणी रेजिस्टर झालेला असावा त्या ठिकाणी जनरली तशा प्रकारचे दावे दाखल होतात. मग यासाठी एक भली मोठी लिस्ट असते टाईप ऑफ केस आणि त्यांचे जुरिस्डिक्शन. यामध्ये मग समजा एखादं कौटुंबिक केस असेल तर कौटुंबिक न्यायालयाच्या पार्टमध्ये ज्या ठिकाणचा तो दावा असतो, म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचं लग्न झालंय जाती रिवाजाप्रमाणे, समजा दोन व्यक्ती आहेत, एक हजबंड आणि वाईफ, यांचा विवाह झाला असेल जनरली नागपूर या ठिकाणी विवाह झाला असणार आहे आणि नागपूर या ठिकाणी विवाह झाल्यानंतर ते मुंबई या ठिकाणी राहायला आले. काही दिवस ते मुंबई या ठिकाणी अस्तित्वात होते. त्यानंतर मग काही या ठिकाणी त्यांचं अनबन झाली असावी, जमत नाहीये सोबत राहायला. ते जमत नाहीये सोबत राहायला, मग ती जी काही महिला होती ती पुणे या ठिकाणी शिफ्ट झाली. मग अशा प्रकारचा एक सिनॅरिओ आपल्याला बघायला मिळतो. मग मॅट्रिमोनियल केसेसमध्ये आपल्या समोर या सिनॅरिओ मध्ये असं लक्षात येतं की बाकीच्या सर्व केसेस सोडा तुम्ही, पण एखादी महिला जर अशा प्रकारचा अर्ज करत असेल किंवा मग अशा प्रकारचा एखादा हजबंड जरी अर्ज करत असेल, तशा सिच्युएशन मध्ये फॅमिली मॅटर असतात, ते नेमके दाखल होत असतात की बाबा एकतर हे दोन्ही व्यक्ती ज्या ठिकाणी त्यांचं लग्न झालं त्या ठिकाणी तो दावा दाखल होतो. पहिला पार्ट फॅमिली मॅटर मधला, ज्या ठिकाणी ते दोन्ही व्यक्ती लास्ट टाइम राहत होते सामायिकरित्या एकत्रितपणे, त्या ठिकाणी तो वाद दाखल होऊ शकतो. किंवा मग ही जी महिला लास्ट टाइम कोणत्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणी तो वाद दाखल होतो किंवा तो काही फॅमिली मॅटर आहे तो दाखल होतो. त्यामुळे ज्युरिस्डिक्शनचा पार्टसाठी भलेही आपण ड्राफ्टिंग मध्ये अमुक अमुक फक्त टाईप केले की बाबा पुणे, मुंबई, दिल्ली जे काही असेल ते टाईप करत असतो, टाईप करायला 2 सेकंड लागतात. पण त्या 2 सेकंडसाठी भली मोठी स्टोरी मेन्शन नसायला पाहिजे आपल्या डोक्यामध्ये. मग त्यानुसार आपण कन्सल्टही करू शकतो एखाद्या क्लायंटला. मग ह्याच सिच्युएशन मध्ये समजा आपल्या समोर अजून काही टाईप ऑफ केस आले की बाबा फॅमिली मॅटर आहे, चलो ठीक आहे, 3 ठिकाणी दाखल करू शकतो. ज्या ठिकाणी लग्न झालं जाती रिवाजाप्रमाणे, ज्या ठिकाणी लग्नानंतर शेवटल्यांदा एकत्र राहत होते किंवा आता ही महिला कोणत्या ठिकाणी राहते यानुसार ते सगळा पार्ट येतो. त्यानंतर समजा अजून एक पार्ट आला की समजा एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने एक दावा दाखल केलेला आहे की बाबा या व्यक्तीने मला चेक वगैरे दिला होता आणि हा चेक आता बाउन्स झालाय. मी हा बँकमध्ये जमा केला होता आणि आता जमा झालाय, यामध्ये काही पैसे मला मिळाले नाही. मग असा जो काही वाद आहे, हे जे काही पैसे असेल त्यामध्ये मला माहिती पाहिजे, मी जी काही मागणी करत आहे तेवढी अमाऊंट मी कोणत्या कोर्टमध्ये दाखल करू शकेल. पण त्याच सिच्युएशन मध्ये मला हे पण माहिती पाहिजे की हे जे चेक बाउन्स संदर्भामधले केसेस असतात ना, या पर्टिक्युलर केसेसला आपण 2 प्रकारे दाखल करू शकतो. हे सिव्हिल इन नेचर मध्येही येतात आणि हे क्रिमिनल इन नेचर मध्येही येतात. मग ऍज अ ज्युनियर म्हणून वी शुड बी अवेअर अबाउट ऑल दिस पार्ट, की जेव्हा आपण क्लायंटचं कन्सल्टेशन करू, त्यांना ज्युरिस्डिक्शन बद्दल बोलायचा प्रयत्न करू, त्यावेळेस आपण त्यांना कन्सल्ट करू शकलो पाहिजे. फक्त टायपिंग करून सिनियरने दिलेला ड्राफ्ट जसं जसं बघायचा, टाईप करायचा म्हणून चालत नाही. ते का आली, तर ते कोर्ट नेमकं का आलंय ते आपल्याला माहिती पाहिजे. मग चेक बाउन्सच्या पार्टमध्ये चेक बाउन्सचे केस आपण दोन्ही वेळेस एक पॅरल वे मध्ये चालवू शकतो. एकतर सिव्हिल केसही चालवू शकतो पॅरल वे मध्ये आणि एकतर क्रिमिनल केसही चालवू शकतो पॅरल मध्ये. मग ते आपल्यावर डिपेंड करतात की आपण काय करायचंय. बऱ्याच वेळेस लोक फक्त सिव्हिल केस चालवतात, बऱ्याच वेळेस फक्त क्रिमिनल चालवतात, बऱ्याच वेळेस दोन्ही चालवतात. मग तो एक सिनॅरिओ त्या ठिकाणी येतो. ते टोटली डिपेंडिंग ऑन व्हॉट काइंड ऑफ नॉलेज वी हॅव. त्यानंतर अजून एक पुढचा पार्ट येतो की बऱ्याच वेळेस असं होतं की समजा एखादा दावा वगैरे असेल की बाबा एक पर्टिक्युलर वादग्रस्त इमारत किंवा एक जागा किंवा एखादं घर, हे समजा मुंबईमध्ये एक पर्टिक्युलर उपनगर असेल, अंधेरी या ठिकाणी स्थित आहे. मग अंधेरीमध्ये ते जर जागा असेल तर समजा तिथलं भाडं जनरली महिन्याला 10,000 रुपये आहे समजा, मासिक भाडं 10,000 रुपये असेल. मग जनरली एक पार्ट त्या ठिकाणी येतो की बाबा एखादं असं जागा, त्या जागेवर एखादं लॉ तर अस्तित्वात नाहीये ना.
समजा जर एखादी जागा एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये अस्तित्वात आहे, जसं की मी तुम्हाला अंधेरीचं उदाहरण दिलं. अंधेरीचं घेण्यापेक्षा आपण एक बांद्राचं उदाहरण घेऊ, किंवा मग आपण साऊथ बॉम्बेचं एक उदाहरण घेऊ. मग साऊथ बॉम्बेच्या पार्टसाठी आपल्याला हे लक्षात येतं की रेंट कंट्रोल संदर्भामधला एखादा दावा आहे, खास करून भाडेकरूचा बेदखलीच्या संदर्भामधला दावा आहे, जो रेंट कंट्रोल सूट आहे ती, की बाबा एक भाडेकरू आहे, एवढ्या वर्षापासून राहते, भाडं देत नाही, मग याला हाकला, या संदर्भामधला दावा दाखल केला. ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की समजा हा दावा मुंबईमधील बांद्रा या ठिकाणी आहे किंवा एखाद्या साऊथ बॉम्बेच्या उपनगरामध्ये असेल. या सिच्युएशन मध्ये अलाउ मी अ सेकंड, व्हॉट इज द इश्यू, ठीक आहे. या सिच्युएशन मध्ये समजा मुंबई या उपनगरामधला हा दावा आहे, या ठिकाणी एखादा लोकल ऍक्टर अस्तित्वात नाहीये ना, तो पण एक पार्ट चेक करावा लागेल. जसं की समजा एक रेंट कंट्रोल ऍक्टचा दावा हा पुणे या ठिकाणी असेल किंवा अहमदनगर, जालना या ठिकाणी आहे. मग ते जाईल जालन्यामधलं एखादं लोकल कोर्ट, सिव्हिल कोर्ट त्या ठिकाणी जाईल. त्या ठिकाणचा कोर्टला अधिकार आहे तशा प्रकारच्या केसेसची सुनवाई करायची. बट मुंबई या ठिकाणी जेव्हा असा रेंट कंट्रोलचा ऍक्टचा एखादा दावा असला, खास करून मूळ मुंबईचा जो काही पार्ट उपनगर सोडले तर, सबबचा पार्ट सोडला तर, त्या ठिकाणी हा जो काही दावा ज्याला आपण म्हणत आहोत रेंट कंट्रोल ऍक्टचा, हा दावा नेमका जात असणार आहे स्मॉल कॉस्ट कोर्टचा पार्टमध्ये. कारण की मुंबईसाठी जे प्रेसिडेंटचे स्मॉल कॉस्ट कोर्ट आहेत किंवा स्मॉल कॉस्ट कोर्ट ऍक्ट जो काही असणार आहे, याचा अंतर्गत एक स्पेशल काइंड ऑफ कोर्ट इस्टॅब्लिश करण्यात आले आहेत, जेणेकरून सिव्हिल कोर्टवर बर्डन नको वाढावं म्हणून. पण मुंबई सोडलं तर इतर ठिकाणी आपल्याला स्मॉल कॉस्ट कोर्ट बघायला मिळत नाही. मग त्या ठिकाणी काही केसची सुनवाई होत नाही का? तिथेही सुनवाई होते, पण त्या ठिकाणी डिफरंट काइंड ऑफ कोर्ट आहेत. मग सांगायचं तात्पर्य एवढं असणार आहे की महाराष्ट्राच्या सिच्युएशन मध्ये सुद्धा जर एकच प्रकारचा दावा आहे, रेंट कंट्रोल ऍक्टचा दावा आहे, जर माझा एरिया त्या ठिकाणी पुणे असेल, माझा एरिया असेल अकोला, या ठिकाणी सिव्हिल कोर्टमध्ये तो दावा नेमका दाखल होतो. पण माझा सेम दावा असेल रेंट कंट्रोल ऍक्टच्या संदर्भामधला, तेवढीच अमाऊंटचा दावा आहे, 10,000चीच ती अमाऊंट आहे, तेवढीच जागा आहे, पण मुंबई या ठिकाणी माझ्या समोर तो दावा स्मॉल कॉस्ट कोर्टमध्ये जातो. मग ज्युरिस्डिक्शनचा पार्ट मध्ये हा पण एक इम्पॉर्टंट पार्ट येतो की आपण जेव्हा या ठिकाणी दाव्याला ड्राफ्ट करायचा प्रयत्न करू, ज्युरिस्डिक्शनचा पार्ट चेक करायचा प्रयत्न करू, आय शुड हॅव टू क्रॉस चेक वेदर इन दॅट पर्टिक्युलर एरिया एनी स्पेशल काइंड ऑफ कोर्ट इज इनॅक्टेड ओव्हर देअर फॉर दॅट पर्टिक्युलर एरिया. याचा अर्थ नेमका असा होतो, आपण ज्या एरियामध्ये राहत आहोत त्या ठिकाणी असं स्पेशल काइंड ऑफ ऍक्ट इनॅक्ट आहे का, ज्यामध्ये अशा प्रकारच्या दाव्याची सुनवाई होत असणार आहे. सो सध्याच्या सिच्युएशन मध्ये लक्षात ठेवायचं असणार आहे, दिस पर्टिक्युलर पार्ट ऑफ ज्युरिस्डिक्शन इज गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन डिफरंट काइंड ऑफ अस्पेक्ट, की ज्युरिस्डिक्शनचा पार्ट मध्ये पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन, जागेच्या आधारावरचे ज्युरिस्डिक्शन, कोर्ट मॅटरच्या आधारावरचे ज्युरिस्डिक्शन, हा सगळा पार्ट तर आहेच आहे. पण त्या व्यतिरिक्त हे सगळे पार्टी असतात जे आपण आता बघायचा प्रयत्न केला, की बाबा कोणत्या मागण्या आहेत त्यानुसार डिफरंट काइंड ऑफ कोर्ट चेंज होतं, आणि कोणत्या ठिकाणाहून आपण मागण्या करत आहोत त्या ठिकाणी ते चेंज होतं. जसं की काही एरियामध्ये पॉक्सोच्या संदर्भामध्ये स्पेशल कोर्ट नाहीये, त्या ठिकाणी तो मॅटर सिव्हिल सेशन कोर्टमध्ये दाखल होतो डायरेक्टली. काही ठिकाणी पॉक्सोसाठी स्पेशल कोर्ट आहे, त्या ठिकाणी फक्त ते पॉक्सो कोर्टमध्ये जाईल. हा पण एक पार्ट आहे. काही ठिकाणी काही जजेसला ऍडॉक दिलेले असतात पॉवर, तात्पुरत्या काही पॉवर दिलेले असतात, त्यामुळे त्या ठिकाणी तशा प्रकारचा मॅटर उचलवतो त्या कोर्टमध्ये जाईल. So jurisdiction's a part is giving us information regarding the, not only for directly selecting the any court, but also to know about all these kind of things. ज्यामध्ये नेमक्या मागण्या काय आहेत आणि त्या मागण्यांचं लोकेशन काय आहे, त्या लोकेशनवर एखादा कोर्टचा नियमावली अस्तित्वात आहेत किंवा नाही. जसं की फॅमिली कोर्ट आधी प्रत्येक ठिकाणी नव्हते, त्यामुळे फॅमिली कोर्टचे मॅटर जनरली जायचे अशा प्रकारचे एखाद्या कोर्टमध्ये, ज्या ठिकाणी ते पर्टिक्युलर कोर्ट अस्तित्वात असेल. एक सेकंड द्या, आय थिंक कुणीतरी आले.
ओके, सॉरी फॉर द डिले. हा, या संपूर्ण पार्टमध्ये मग आपल्याला हे लक्षात येतं की फक्त एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला चालणार नाही. या सगळ्या पार्टमध्ये ज्युरिस्डिक्शन सोबत बऱ्यापैकी सिच्युएशन सेक्शन वगैरे येतात. विल शेअर दी ओव्हरऑल नोट्स रिगार्डिंग दी ज्युरिस्डिक्शन टू यू. म्हणजे एक ओव्हरऑल पार्ट जर तुम्ही चेक करायचा प्रयत्न केला ना, तर तुम्हाला लक्षात येईल जनरली की या संपूर्ण पार्टमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असणार आहेत. मग ह्याच सिच्युएशन मध्ये जेव्हा डिफरंट काइंड ऑफ गोष्टी आपण बघायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्याला हे पण बघायचं असणार आहे डिफरंट काइंड ऑफ ऍक्ट, डिफरंट काइंड ऑफ लोकेशन्स, आणि त्या ठिकाणी लोकल काही कोर्ट आहेत का. ठीक आहे, तर हा एक संपूर्ण पार्ट आहे. हे थोडं ओव्हरडोस होत नाही ना तुम्हाला. ज्युरिस्डिक्शन आपण ड्राफ्टिंगचा कोर्स शिकायला आलो आणि आपण ज्युरिस्डिक्शनचे डिस्कशन करत आहोत. बट व्हेरी सॉरी, मी थांबू शकत नाही कारण की या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या सगळ्या पार्टसाठी. सो व्हेरी सॉरी फॉर द सेम. बट या सगळ्या गोष्टी यासाठी इम्पॉर्टंट असतात कारण की कोर्ट जेव्हा आपण टाईप जरी करू ना पुणे मध्ये, नेमकं का आहे हे कोर्ट ते आपल्याला ऍटलीस्ट माहिती पाहिजे. मग हा एक सिनॅरिओ येतो. या सगळ्या सिनॅरिओ मध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्ही नोट्स थ्रू वाचू शकाल, नो डाऊट. यानंतर मग आपण पुढचा पार्ट पर्यंत वळायचा प्रयत्न करू शकतो. त्या पुढचा पार्ट आपल्या समोर येतो जो काही असणार आहे, खास करून ज्याला आपण म्हणत असतो पार्टीज टू दी सूट. पार्टीज टू दी सूट, या पार्टीज टू दी सूटचा पार्ट मध्ये आपल्याला हे बघायचं असतं की बाबा आपल्या संपूर्ण केसमध्ये हे जे काही पार्टीज टू दी सूट आहेत, या पार्टीज टू दी सूट टाईप ऑफ केसेसनुसार डिफरंट काइंड ऑफ सिनेरिओ त्या ठिकाणी येत असतो. मग पार्टीज टू दी सूट मध्ये पहिला इम्पॉर्टंट पार्ट आपल्या समोर येतो, त्याला म्हणत असतो आपण प्लेंटिफ वगैरे. प्लेंटिफला आपण मराठीमध्ये वादी वगैरे म्हणत आहोत. आणि पार्टीज टू दी सूट मध्ये वादी जो काही असणार आहे, वादीबद्दल जेव्हाही आपण लिहायचा प्रयत्न करतो त्यावेळेस पहिला इम्पॉर्टंट पॉइंट आपल्या समोर येत असणार आहे, ज्याला आपण म्हणत असतो डिस्प्यूट नेमका काय आहे या वादीचा. त्याचं नावगाव पत्ता तो पार्ट ठीक आहे की बाबा नाव काय आहे, लोकेशन काय आहे या व्यक्तीचं, ठीक आहे, की बाबा हा मेल आहे का फिमेल आहे का, वय काय असणार आहे, हा काम काय करतो, तो सगळा पार्ट ठीक आहे. पण हा डिस्प्यूट काय आहे हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. मग हा जो डिस्प्यूट आहे, हा आपल्याला डिस्प्यूट ऑटोमॅटिकली ज्युरिस्डिक्शन पर्यंतही नेत असतो. पण हा जो काही डिस्प्यूट आहे, दिस पर्टिक्युलर डिस्प्यूट इज गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी की बाबा हा जो वादी आहे याला नेमक्या मग त्या डिस्प्यूटच्या संदर्भामध्ये नेमक्या प्रेयर काय हव्या आहेत आणि या प्रेयर मागण्यासाठी हा इलिजिबल तर आहे ना. समजा एक व्यक्ती आहे, एक व्यक्ती मागणी करत आहे की बाबा मला डिवोर्स हवाय. कुणाकडून डिवोर्स हवाय, या व्यक्तीकडून डिवोर्स हवाय. मग डिस्प्यूटच्या पार्ट मध्ये आपण काय चेक करायचंय किंवा हा व्यक्ती ही मागणी तर करत आहे माझ्या समोर की बाबा याला डिवोर्स हवाय, बट खरं याचं लग्न तर झालंय ना. प्रश्न तिथून स्टार्ट होतो, त्याला आपण झिरो स्टेज म्हणतो. मग ड्राफ्टिंगच्या पार्ट मध्ये एखाद्या प्लेंटिफचा डिस्प्यूट हा खरा आहे किंवा नाहीये हे क्रॉस चेक करणं आपलं गरजेचं आहे. आणि हे आपण क्रॉस चेक कसं करत असतो नेमकं, की त्याचा जो काही वाद आहे ना त्याच्या संदर्भामधले डिफरंट काइंड ऑफ कागदपत्र मागून घेतो त्याच्याकडून. ते कागदपत्र चेक करू आपण की हा बाबा हा डिवोर्स पेटिशन सांगत आहे ना, डिवोर्स दाखल करायला याला सांगू आपण की बाबा तुझं ते मॅरेज सर्टिफिकेट घेऊन ये, तू लग्नाचे इन्व्हिटेशन कार्ड घेऊन ये, लग्नाचे काही फोटो असेल तर ते घेऊन ये, लग्नाची व्हिडिओग्राफी असेल तर घेऊन ये, कोणता हॉल होता त्या ठिकाणी तो घेऊन ये. मग हा एक सिनॅरिओ त्या ठिकाणी येतो. मग हा एक सिनॅरिओ बघायला मिळतो आपल्याला रिगार्डिंग दी पार्टीज टू दी सूट मध्ये डिस्प्यूटचा एक पर्टिक्युलर पार्ट. या ठिकाणी त्याचं आयडेंटिफिकेशन नंतरचा पार्ट आहे. पण नेमकं आपल्याला डिस्प्यूट जर शोधता आलं तर त्या डिस्प्यूटच्या माध्यमातून ज्युरिस्डिक्शनचा पार्ट आणखी अजून प्रकारे क्लिअर होतो. तो म्हणजे टाईप ऑफ मागणी आपण काय करू त्या डिस्प्यूटसाठी, आपल्या प्लेंटिफला काय हवंय. समजा एका व्यक्तीची मागणी की बाबा मला त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवाय. डिस्प्यूट काय आहे की त्याला हिस्सा मिळत नाहीये. लोकेशन काय आहे, मुंबईचे लोकेशन आहे. मग ही मागणी, हा जो डिस्प्यूट आहे व्हॅलिड आहे का, यासाठी आपण त्याच्याकडून कागद मागू की बाबा हा त्या प्रॉपर्टीमध्ये मालक आहे का नेमका, हा त्या व्यक्तीचाच त्या ठिकाणी मूल आहे का, अपत्य आहे का.
की ही प्रॉपर्टी त्याने विकत घेतली होती, याचे पैसे त्याने पे केले का, हे किती पैसे पे केले, कोणत्या माध्यमातून पे केले, मेनी मोर थिंग्स आर. ड्राफ्टिंगचा अर्थ फक्त 200 रुपये द्यायचे आणि पे करून घ्यायचं किंवा टाईप करून घ्यायचं आणि रेडीमेड सबमिट करायचं नाही. आपण मागच्या सेशनमध्ये एक इम्पॉर्टंट पार्ट कव्हर केला होता, तो म्हणजे ड्राफ्टिंगचं काम जर तुम्ही केलं तर हाफ केस तुम्ही तिथे जिंकलेले असता, कारण की योग्य ड्राफ्टिंग इज गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग की बाबा आपण आपल्या केसमध्ये 100% देत आहोत. मग बाकीचं जे काही तुम्ही आर्ग्युमेंट वगैरे करत असाल, बाकीचे जे काही विटनेसेस दाखल करत असाल, तो 50% पार्ट. पण ड्राफ्टिंग जर आपलं व्यवस्थित असलं, सगळ्या पॉइंटला आपण व्यवस्थितपणे क्रॉस चेक केलं, जसं की आपल्याला लक्षात आल्यानंतर अरे या व्यक्तीचा तर डिस्प्यूटच नाहीये आणि आपण तो दावा दाखल करून दिला, पैसे तर मिळतील आपल्याला, किंवा ड्राफ्टिंगचे पैसेही मिळतील, दावा दाखल करायचे पैसे मिळतील, पण आपण केसरणार आहोत. So this will be the part. In next session, we'll continue with parties to the suit. या parties to the suit मध्ये अजून काही पार्ट येतो, तो म्हणजे parties to the suit मध्ये अपोनंट पार्टीचाही पार्ट, चला आपण सामनेवाला म्हणत आहोत, डिफेंडंट म्हणत आहोत, रिस्पॉन्डंट वाला पार्ट, पेटिशन वाला पार्ट, पेटिशनर वाला पार्ट आपल्याला एकत्र कव्हर करायचं, जेणेकरून ते डिफरंट काइंड ऑफ ऍप्लिकेशन पुढे येतील, पेटिशन वगैरे पुढे येतील, त्यावेळेस आपल्याला ते रिवाइज करायची गरज नसेल. त्यावेळेस फक्त आपण एक ओव्हरव्ह्यू वगैरे बघायचा प्रयत्न करू त्यांचा. मग ह्या सिच्युएशन मध्ये जॉईंडरचा एक पार्ट येतो. जॉईंडरचा अर्थ असा असतो, त्या ड्राफ्ट मध्ये आपण एकापेक्षा किती पार्टीज ऍड करत आहोत. त्या जॉईंडरचा पार्ट मध्ये एक मिस जॉईंडरचा एक पार्ट येतो, एक नॉन जॉईंडरचाही पार्ट येत असणारे, ते काय असतात नेमके तेही आपल्याला बघायचे आहेत, आणि तेही एक इम्पॉर्टंट रोल अदा करतात त्या संपूर्ण पार्ट मध्ये. ठीक आहे. या संपूर्ण सेशनचा पार्ट मध्ये जर काही क्वेश्चन असले तुमचे तर तुम्ही विचारू शकता, अदरवाईज आपण नेक्स्ट संडेला कंटिन्यू करू. जी काही क्वेरीज आहेत का? हॅलो हॅलो जी मॅम. सर, तुम्ही जे सुरुवातीला कोर्ट जे फीचं व्हॅल्युएशन काढलं ना, ते कुठून काढलं? ऍक्च्युली मी थोडंसं लेट जॉईन झाली. ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत आम्ही, मी ग्रुपमध्ये, किंवा तुमचे ईमेल आयडी ऍड करता का इथे, मी सेशन झाले की लगेच सेशन सोबतच आताच पोस्ट करतो, कारण की ते आम्ही स्वतःसाठीच वापरत आहोत जनरली. तुम्हाला सर्वांना हवंय की व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ना एक गुगल ड्राईव्हची लिंक ऍड करतो, पोस्ट करतो, त्यामधून तुम्ही डाउनलोड करून घ्या, म्हणजे जास्त काही इश्यू येणार नाही. आणि ते डिरेक्टली ओपन करायचं, जर इन्स्टॉल करायची गरज नाहीये, ते स्पेशल काइंड ऑफ वेब पेज असणार आहे. याबद्दल बोलत आहात का तुम्ही? हा एक संपूर्ण पार्ट, हा वाला, याबद्दल बोलत आहात ना? हो सर, हो. हो, ते कस्टमाइज तयार करून घेतले, कारण की ते गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वगैरे तेवढं चालत नाही त्यामुळे, पण हे कामात नाहीये. इथे टाईप ऑफ केसेस डिरेक्टली वगैरे बघायला मिळतात आपल्याला, आणि एकापेक्षा जास्त प्रेयर असतात तर त्या पण आपण करू शकतो कॅल्क्युलेट. जी काही क्वेरीज नसेल तर आपण भेटू नेक्स्ट संडेला. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग दिस सेशन. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. हॅव अ नाईस डे. हॅपी संडे सर्वांना. हॅपी संडे.